मी लात मारली तो काचेचा दरवाजा फुटला खळ. नागार्जुन म्हणलं कुछ लगा तो नाही ना. मला कळलं 30,000 रुपयाची काचच होती. तो नाही नाही यार हो छोड़ दो काच बाहेर कुछ लगा नाही. सातवीतनं शाळा सोडली ते आमचे वडील म्हटले ते मोठा बारिस्टर काळ्या कोटाचा व्हायला निघालाय वकील. काय करायचं 2 म्हशी आहेत घरात सोडायच्या वगैरे वगैरे. तर मला बघितलं रजनीकांत सतत उभे राहिले तसेच सगळे उभे राहिले. उभं राहा असं काय झालं. झुलवामध्ये ती भाषा होती ना. कुठं पासली पडायला गेली होतीस वगैरे असं करत बोलायचं ना. तर मला मुंबईला शब्द कळत नव्हते. तर मी म्हटलं तर तुमचा प्रॉब्लेम आहे. मी तेलुगूत गेलो तर मी सातारी तेलुगू बोलतो, तामिळमध्ये गेलो तर सातारी तामिळ बोलतो. कारण ते बोललं तर मी चांगला व्यक्त होऊ शकतो. तर व्यक्त करणारी भाषा असते ती खरी भाषा नाही. जर आपल्याकडे उद्धटपणाचं असतं या एकदा जेवायला मटण बिटन करू. अरे तुला काही मटण मिळत नाही म्हणतो काय. बायका मला शेवटी जाळतात. ते आईनं पिक्चर बघितलं. मी त्या दिवशी घरी गेलो तर आईने दिवशी बोलायला असतं काय गरज होती आपल्याला त्या बायकांच्या मार खायचं. हिच्या पात्राला हात घाल तिच्या पात्राला हात घाल काय गरज होती. देवा धर्माचे रोल करायला येत नाही. वडील माझे लवकर गेले त्यांनी माझे बघितलं नाही. यश नाही पाहिलं वडिलांना माहिती ती हुरहुर लागू नाही. मराठी बॉलिवूड हे सगळं त्यांनी गाजवलं. साऊथ तर त्यांनी दणाडून सोडलं. आपला एक मराठी माणूस तिथे आहे म्हटल्यावर आपल्याला त्यांचा अभिमान आहे. पण दाक्षिणात्य सिनेमात इतकं मोठं काम करून तिथं नाव कमावलं पण ते तिथेच रमले नाहीत, तिथेच राहिले नाहीत. तर आपल्या महाराष्ट्रात पुन्हा येऊन ते आज सह्याद्री जगवण्याचं काम गेले कित्येक वर्ष करतायत. हे सांगितल्यावर तुम्हाला सगळ्यांनाच कळलं असेल आता ते नाव आणि ती व्यक्ती माझ्यासोबत कोण आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके सयाजी शिंदे आपल्यासोबत आहेत. आज आपण या नो फिल्टरची सुरुवात एक छान रोप त्यांना देऊन करणार आहोत. आणि अर्थात त्यांचं ते सगळ्यात लाडकं आहे झाड म्हणणं मला चुकीचं म्हणत नाहीये. तर त्या झाडाच्या साक्षीनं आज आपला लो फिल्टर रंगणार आहे. तर सर सुरुवातीला ते रोप आम्ही देऊ. ते आपल्यासोबत असेल आणि आपला नो फिल्टर रंगेल. सर मी जसं म्हटलं की गेली कित्येक वर्ष मी ओळखते. म्हणजे मी रिपोर्टर असल्यापासून आत्ता एका चॅनलची हेड असेपर्यंतचा माझा प्रवास कदाचित तुम्ही मला खूप जवळून पाहिलं लहान म्हणजे लहान लहान आम्ही रिपोर्टर म्हणून आलोय तुमची मुलाखती करतोय. तरी आज मला खूप दडपण आहे हे मी आधीच सांगते. कारण असं असतं ना आज गेली अनेक वर्ष आम्ही पाहतोय. कारण तेव्हा तुम्ही सुरुवात करत होता तेव्हा पण तुम्ही मला म्हणाला होता प्रणाली असं असं करतोय तू ये तिकडे आणि बघ माझी झाडं ते कव्हर कर माझी मुलाखत काय. तर आज आपण त्याविषयी तर बोलणारच आहोत. पण असं असतं ना आपण जे आज करतोय त्याची सुरुवात कुठून तरी झालेली असते. आणि जसं आम्ही ऐकलंय वाचलंय की शेतकरी कुटुंबात जन्म झाला. पण अशा कुटुंबात जन्म झाल्यावर तिथे असं आपण शेती करायची कामं करायची आणि मग काय जे फार मोठी स्वप्न आपण बाळगत नाही. पण तुम्ही आज जे करताय ते कुठल्या तरी मोठं स्वप्न पाहिल्याशिवाय ते झालेलं नाहीये. अभिनयाचं म्हणा आणि त्यानंतरचं बरंच म्हणा. मग ते मूळ कुठून होतं नेमकं ते त्याविषयी त्या स्वप्नाची सुरुवात नेमकी कुठून झाली ते बीज कुठे रोवलं गेलं. अभिनयाचं पहिलं म्हटलं तर अभिनयाचं असं झालं की आमचं गाव अगदी सुखी आनंदात सगळे सण साजरे करत कसली हाव नसलेलं आणि गोड असलेलं गाव होतं. पण अचानक आमच्या गावात धरण झालं आणि आमच्या सगळ्या जमिनी धरणात गेल्या. जमिनी धरणात गेल्यानंतर त्या जमिनी मिळणार तिथं दुसरीकडे जाणार मग जमीन करणार आणि सगळे विस्थापित झालं गाव. अशा परिस्थितीत आम्हाला पाटबंधारे खात्यात मला वॉचमनची नोकरी मिळाली. हो ते आम्ही ऐकलं. आणि त्या काळात 10वीपर्यंत मी 7वीलाच मावशीकडे गेलो शाळेला. 8वीला 8वी 9वी 10वी मावशीकडे आणि बहिणीकडे शाळा केली. नंतर D.Ed केलं. कॉलेजला आलो तेव्हा मला नोकरी मिळाली पाटबंधारे खात्यात वॉचमनची. तेव्हा माझा एक मित्र म्हटला अरे तू ॲडमिशन तर घे पास व्हायचं नाही व्हायचं ग्रॅज्युएशन नंतर बघ तू ॲडमिशन तर घे. असं करून मी ते ॲडमिशन घेतलं. मग त्या वयात व्हॉलीबॉल खेळणं एकांकित काम करणं असं होतं. आणि त्या काळात सुनील कुलकर्णी भेटले आणि आमच्या कॉलेजच्या मराठीचे प्राध्यापक होते. त्यांच्याकडे मला एक अभिनय साधना नावाचं पुस्तक भेटलं आणि ते पुस्तक वाचलं आणि मी एकदम झपाटून गेलो. आणि मग वाटलं की ॲक्टर व्हायला पाहिजे. कारण तमाशे बघायचो कीर्तनं भारुडं भजनं त्याच्यात आपल्याला आवड असायची ऐकायला बरं वाटायचं. पण ॲक्टर व्हावंसं वाटलं त्याच्या पुस्तकामुळं आणि सुनील कुलकर्ण्यांच्यामुळं. आणि ते खूप मनाला लावून घेतले मी आणि मग त्याच्या खूप नोट्स काढल्या वगैरे वगैरे. कधीतरी आपल्याला होईल पण
ठरवल्यानंतर 22 वर्षानंतर मी हो. माझ्या पडद्यावरती आलो, मोठ्या पडद्यावरती. पण 22 वर्षाचा काळ स्वतःला स्टेडी ठेवणं, स्वतःला पेटतं ठेवणं, स्वतःला महत्त्वाकांक्षी राखणं, हा खरा पार्ट होता. मी ठरवायचं होईल नाही तर नाही होईल, पण आपल्याला हेच व्हायचं आहे. तर एक दिवस गेला, असं ते झालं. आणि असं म्हणता येईल की वेल बिगिन इज हाफ डन आणि हॅस्टी क्लाइंबर्स ऑफ सडन फॉल, असं एक दोन गोष्टी बाळगल्या होत्या मनात, की चांगली सुरुवात करायची, गडबड करायची नाही, कधीच घाई करायची नाही, शांतपणे करायचं. एक दिवस काय होईल नाही तर नाही होईल. बँकेत लागलो होतो, मग मी 17 वर्ष बँकेत काम केलं. अशा पद्धतीनं मग ते पहिलं एकांकिका सक्सेस झाली, मग पहिलं नाटक सक्सेस झालं, मग पहिलं मराठी फिल्म सक्सेस झाली, मग तेलुगू फिल्म, हिंदी फिल्म, तामिळ फिल्म, असं ते वेल बिगिनर्स हाफ डन जे म्हणत गेलो ते प्रॅक्टिकली मला आयुष्यात घडलं. आणि ह्याच काळात कधीतरी कधी काळी मला घरात काहीतरी असं भांडणं होतात ना, किंवा लहानपणी मी झाडं डोंगरात झाडं तोडायला जायचो. आमच्या गावी 81ला लाईट आली, झाडं तोडायला जायचो. तर मला आठवतं कुऱ्हाडीनं घाड म्हणलं की झाड असं थर्र करताना मला मी नेहमी बघायचो. आता एक ठोका मारला की तेव्हा थर्र. आणि ही जास्त गंमत होती. तेव्हा काय रेग्युलर आम्ही झाडं तोडून आणायचो. तेव्हा काही गॅस वगैरे काय नव्हते ना, डोंगरातनं उन्हाळ्यात झाडं तोडून आणायची. पावसाळा 4 महिन्याचा आमच्याकडे महाबळेश्वर साईडला पावसाळा खूप. मग ती लाकडं जाळून माळ्यावरनं काढून आयुष्य काढायचं असं होतं. हे मी झाडाला ओढताना, झाडाला तोडताना, झाडाचं त्याला परत मोठं झाड परत तोडतात, बारीक करतात, फळ्या करतात, फळ्या रचून ठेवतात, गाठी फोडतात वगैरे, हे सगळं करत असताना ते सगळं माझं ऑब्झर्व होत होतं वाटतं. आणि कधी काळी मला असं काहीतरी लिहावंसं वाटलं होतं. आणि मी एका मित्राला म्हटलं मला रजिस्टर दे ना, मला काहीतरी लिहायचं आहे. तरी दुसरी रात्री मी एक कविता लिहिली. झाडाला खाट खाट थर थर, खाट खाट थर थर, धडाम धड, त्याला ओढून नेलं, मग खाट खाट, परत त्याला फोडलं, मग त्याला चुलीत घातलं, मग ते जळलं, मग त्याची राख झाली, परत तो उकिरड्यात टाकली. असा तो प्रवास लिहिला होता. आणि मग परत काहीतरी 5-6 महिन्यानंतर ते तुंबार नावाचं नाटक लिहिलं. त्याच्यात पण असं लिहिलं की मनुष्य जातीनंच झाड तोडलं तेव्हा तो घर बांधले, तोपर्यंत तो प्राणी होता. ज्या दिवशी शेती करायला लागला त्या दिवशी त्यानं झाडं तोडली. आणि हजारो वर्षाचा पिरियड होत गेला. त्याच्यात माणसाला महत्त्वाकांक्षी म्हणजे त्याला पॉवरफुल व्हायचं आहे, त्याला पैसा, गाड्या, बंगला, सेक्स असेल, मनी असेल, आनंद, चंगळवादाचं जे म्हणून सगळं करायचं ते तो करतोय. त्याचं समाधान कुठे नाही. आत्ता अशी अवस्था आली की आता त्याला घर पाडायला लागेल आणि झाड लावायला लागेल, ह्या कंडिशनला माणूस आहे, असं मी ते एक लिहिलं होतं. ते करत असताना पण मी काही विचार करत नव्हतो की मला झाडाचं काही काम करायचं आहे. मी आपलं असंच मित्राच्या फार्म हाऊसवर गेलो, इकडे गेलो की झाड घेऊन जायचो आणि त्याला सांगायचं इथं लावायचं वगैरे. करता करता आम्ही दिवडीला गेलो होतो. एक मित्र होता माझा, तर आम्ही रात्री असं भेळ त्याच्याकडे स्पेशल मिळते म्हणून भेळ खायला गेलो होतो. तर तो सांगत होता इथली भेळ स्पेशल आहे, आमचं लग्नाचा हॉल आहे. अरे हा हॉल आहे ना आता 400 करोडचा झाला, माहिती आहे तुला. त्याला होते शुगर. मी म्हणलं आहे ते शुगर सांभाळ, आधी घेऊन जाणार आहेत का 400 करोड, बरोबर. लगे एवढं दुष्काळ पडलं आहे, ते काय झालं वगैरे. म्हणलं चल आपण काहीतरी काम करू. असं करून मग आम्ही दुष्काळाचं गाव शोधली, तिथे गेलो. तिथं 12 वाजता सभा घेतली. ती घेतली अशी उन्हात. ह्याला शुगर, ह्याला चक्कर येते, आम्ही म्हणतो या गावात काहीतरी करावं. मग विचारलं, माझं भाषण आलं तेव्हा मी म्हटलं की ही उन्हात सभा का घेतली तुम्ही, म्हणजे इथं झाडं नाहीत का. तर म्हणजे नाहीत झाडं. एका म्हातारा माणसाला उठवलं, म्हटलं काय झालं, इथली झाडं कुठे गेले. काय आता आमच्या लहानपणी खूप होतं जंगल इथं, पण काय लोकांनी तोडली, सगळे जाळून टाकले. तिथं मला क्लिक झालं की आपण असं करूया, ह्या गावात काम करायचं. तर त्यांना म्हटलं प्रत्येकी 5 झाडं लावा. किती लोकसंख्या आहे एवढी, मग एवढी झाडं आम्ही मागवतो. मी लगेच हैदराबादला फोन करून आम्ही 2-3 ट्रक मागवले. त्यांना म्हटलं ही सगळी झाडं लावा, मग आम्ही ह्या गावात काम करू. अशा पद्धतीने त्याची झाडाची सुरुवात झाली, अभिनयाची सुरुवात झाली. आम्हाला तुम्ही माहीत आहात म्हणजे सिनेमांमधले सयाजी आधी सुरुवातीला, त्यामुळे जरा थोडं बालपणाविषयी का विचारेन, कारण विलन तुम्ही साकारलात की तो त्याचा राग येणारा, म्हणजे आम्हाला राग येतो किंवा आम्ही घाबरतो, अशा बऱ्याच लोकांना तुमचा विलन आम्हाला घाबरवतो. पण प्रत्यक्षात सयाजी बालपणी कसे होते? बालपण म्हणजे कसं की मला 4 मोठ्या बहिणी, 1 मोठा भाऊ. ते म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आणि मी बरोबरच. त्यांची लग्न झालेली, मोठा भाऊ बॉम्बेला असला, मी आई वडील, आम्ही शेती
लहानपण सगळं तसंच गेलं. सणासुदीला सगळे यायचे. लहानपणी मोठा भाऊ होता. एकदम साधं खेडेगाव, म्हणजे शहर बघण्याचा प्रश्नच नाही. 7वीला परीक्षेला आम्हाला सातारला जावं लागलं म्हणून आम्ही 7वीला गेलो. आणि असं लहानपण आनंदच गेलं. निस्वार्थी माणसांच्यात गेलं. गाव एक फॅमिली असल्यासारखं गेलं. आता जेव्हा मागं वळून बघतो तेव्हा आपल्याला उगाच वाटतं की आपण एवढे करोड झाले, आपल्याकडे एवढ्या गाड्या झाल्या. पण खरंच तिथं श्रीमंती होती. म्हणजे आता आमचा स्विमिंग पूल एवढा आहे, आमचं जिम एवढं आहे. असं वाटतं की तिकडं आमच्या गावात 5 विहिरी होत्या आणि 4 तलाव होते, 2 नद्या होत्या. त्यात पोहायला जायचं, हे आमचं वैभवच होतं ना. येस. तिथं आम्ही आंबे, गुरं, म्हशी, दूध सगळं स्वच्छ. आता इथं ना तुम्हाला एक 500 रुपये लिटर दूध घेतलं तरी ते चांगलं मिळत नाही. आणि 100 रुपयाची भाजी 500 रुपयाला घेतली तरी ती केमिकलचीच मिळते. आणि हवा चांगली नाही, काय नाही. अशा पद्धतीत विकास झाला आहे. एकंदरीत मागेच आपण खूप विकसित होतो, पण आपल्याला ते कळत नव्हतं. म्हणजे मला आता नेहमी वाटतं की शहरं दरिद्र आहेत, पण त्यांना दारिद्र्य कळत नाही. आणि खेड्यांना श्रीमंती येते, त्यांना श्रीमंती कळत नाही. आता परत वाटतं की खेड्यात जाऊन राहिलं पाहिजे, तिथल्या डोंगरात, तिथल्या रानात, एखादं गाई गुरं असं जगणंच खरं जगणं आहे. इकडचं जगणं काय खरं नाही. मी मगाशी असा प्रश्न केला कारण विलन तुम्ही साकारलेत आणि आम्हाला त्याविषयी बालपणी कुठेतरी ते असतं ना, बालपणी मारामारी, मस्ती, धपाटे खाल्लेत आईबाबांचे, खोड्या काढल्यात, ही कुठेतरी असते थोडीशी हे असते. मग आपण ते काहीतरी तुमच्यात असल्यावर तुम्ही ती गोष्ट पुढे जाऊन त्या पद्धतीनं करता. असं होतं का कधी सयाजी नाही नाही यांच्या नाही बाबतीत? नाही नाही. अजिबात की शांत, कारण तसे आमचे तुम्ही मितभाषी आहात आणि बोलता पण हां. खूप असं शांत वाटतं. नाही म्हणजे वडील खूप देव माणूस होता असा, की आमच्या आईवडिलांना म्हणजे आमची शेती करायचं ना, तर जेव्हा आम्ही शेती करत होतो, वडील सगळे शेती करायच्या, नंतर वाटण्या झाल्या. तर आता इथं भावाचे भुईमुग आणि इथं आमचा भुईमुग, पण इकडचा ढाळा उपटला एक, तरी आमच्या वडिलांना आवडलं नाही. ते इतकं बारकावं आणि त्यांना आवडायचं नाही, खोटेपणा. मी अभिनय साधना आणि भूमिका शिल्प ह्या पुस्तकांमध्ये भूमिका कशी वटवावी, त्याचं ऑब्झर्वेशन, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचे काय ग्राफ असतील, संवेदनशीलता असेल, हे त्याचा इतका अभ्यास केला होता की एखादा रोल ते असतं ना की ग्रेसचा आहे ना, ग्रेस कवी म्हणतात की 10 गोष्टी आवडणाऱ्या असतात, तरी पण काळजाला भेटणारी एखादीच असते ना. तसं आपल्याला ते काळजाला भेटणारा भेटणाराच व्हायचं होतं कलाकार. त्याचं बरोबरचं करायचंच नाही, ते म्हणजे डेथलाच गेलं पाहिजे. तशा अर्थानं मग मी ते रोल करत गेलो. ते रोल लोकांना खूप भेटले, लोकांना आवडले. आणि खरेपणाची शेवटी कुठेही गेले तरी पैशाची ताकद कमी असते, खरेपणाची ताकद जास्त असते. आणि कदाचित त्याला वेळ लागतो. बरं, तुमच्या प्रत्येक मुलाखतीत आत्तापर्यंतच्या तुम्ही आईबाबांबद्दल खूप भरभरून बोलता, म्हणजे त्यांचे काही आठवणी सांगता आम्हाला आणि टचकन आमच्याही डोळ्यात पाणी येतं. तर आई तर म्हणजे आईविषयी पण तुम्ही आई अजूनही मला ओरडते असंही म्हणता. त्यामुळे मला थोडं त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, आईबाबांविषयी. आई कसं की मी माझ्या आईला लहानपणी तर सगळ्यांना आई आवडतेच, पण मोठा झाल्यानंतर मी जेव्हा कलाक्षेत्रात आल्यानंतर तिला इनिबिशन्स किंवा तिला असं खरेपणाची भीड, लाज किंवा असं काही हे मोठे बिठे असं ती कोणाला समजायचीच नाही. तिनं जाती धर्म मानायची, तिनं छोटा बोडा मानायची. ती अगदी राणी मुखर्जीला भेटली तरी तिला गाला लागतो, काय गो बाय माझी उघडी निगडी बबीसारखी दिसते. तर म्हटलं राणी मुखर्जीपेक्षा 100 पटीनं आई ग्रेट आहे. मग तिला काय बरोबर आपली मुलगीसारखी वाटते, किती साधं वागते. म्हणजे माधुरी पुरंदरला भेटली, सुकन्या कुलकर्णीला भेटली की आईचं नेहमी असायचं, बाय माझी उघडी निगडी बबीसारखी दिसते की तू. आणि माधुरी पुरंदरेला सुद्धा शिवाजी मंदिरला ते चंद्रकांत काळे आणि माधुरी पुरंदर यांनी त्यांचा एक प्रोग्राम होता. त्या प्रोग्राममध्ये स्टेजवरती येऊन आईनं सांगितलं, तुम्ही सगळं घेतलं बरं का, पण ते एक घेतलंच नाही बघा, हंडाभर दागिने घाली ती मी कवा बवा, हंडाभर दागिने घाली ती मी कवा बवा, पण कप्पळीचं कुक्कू नित्य रोज दागिना माझा नावा, ती घ्यायला पाहिजे होती. ती पण अशा बघतच बसले. तर म्हणलं ह्या एवढा तुकाराम, चंद्रकांत काळे, एवढे दुनियाभराचे साहित्यिक वगैरे वगैरे, हिला काय गेलं, हिचं सरळ असं असायचं. तर ह्याने मला म्हणजे माझा जो खरेपणा, सरळपणा, बिंदासपणा तो खरं तर ते आईचं असेल. किंवा मी सांगतो आई वडील हेच खरे मूळचे युनिव्हर्सिटी असतात. नंतर बाकी 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर लंडनच्या, अमेरिकेच्या इमारती लय खाली जातात. मूळ युनिव्हर्सिटी आई बाप असतात.
बाबांचे काही गुण आलेत का तुमच्याकडे? कारण तुम्ही पण ज्या पद्धतीनं काही तुमचा जो स्वभाव आहे की बाबा हे तर खरं हे माझं नाही तर हे माझं नाहीये, हे माझं आहे तर हे माझं आहे, तसे गुण तुमच्यात आलेत बाबांचे? वडिलांना कसं होतं की 69चा भूकंप झाला होता तेव्हा गव्हर्नमेंटनं कोणाचे घर पडले त्यांना काय काय लागणार ते गव्हर्नमेंट पुरवायचं. हा. तर आमच्या घराचं पडलं होतं भाग मागचा, तर गव्हर्नमेंटने काहीतरी 20-30 पत्रे द्यायला घेतलं. तर आमचे वडील, मला आठवतं मी लहान होतो, वडील म्हटले अयो भूकंप काय गव्हर्नमेंटने केला आहे ते कशाला देते पत्रे, आमचं घर बांधलं, आमचं घर पडलं, आमचं आम्ही परत बांधू. तर अख्ख्या गावात सगळे पत्रे घेतले. तर आमचे वडील असे बोलतात, अख्खं गाव म्हणते आम्हाला येड लागले, एवढं फुकटचं मिळतं तरी नको. आत्ता जेव्हा मी मोठा होतो तेव्हा आमच्या घराच्या बाजूला काही लोक होते, त्यांची भावाभावाचे कोर्ट केसेस होते. तर वडील म्हणायचे त्यांच्या दरवाजावर जायचं नाही, त्यांची सावली पण नको आपल्याला. म्हणजे त्यांच्या भावाला ते मला सैजू म्हणायचे, माझं नाव सयाजी, मला सैजू म्हणायचे. तर त्यांच्या भावाचं नाव जयसिंग, त्याला जयसू म्हणायचे. तर माझे वडील मलाच जयसू म्हणून हाक मारायचे. आई सांगायचे सैजू त्याचं नाव आहे, तुम्ही जयसू काय बोलता. इतकं त्यांचं भावावरती प्रेम. अशी ती पिढी होती, सरळपणाची माणसं होती. तर ते असल्यामुळं आपल्याला कधी असं काय म्हणतात त्याला, ती स्वार्थ, चिटिंग, फसवा, पुढे जा, कारण काय शेवटी घेऊन जायचं असतं बरोबर. तर ते म्हणजे सांगतो ना, आईवडिलांचे गुण हा एक भाग असतोच. आणि ते मुलांच्यात ते सांगून येत नाहीत. लहानपणी आपल्याला पण त्याचं महत्त्व वाटत नाही, ते नसल्यानंतर जास्त कळायला लागतं. आणि म्हणजे आई जिवंत असताना मात्र मी ठरवलं होतं की आईच्या आणि वडिलांच्यात खूप अंतर होतं, म्हणजे 15-20 वर्षाचं अंतर असं. तर वडील माझे लवकर गेले, त्यांनी काय माझं बघितलं नाही. यश नाही पाहिलं वडिलांनी? वडिलांना माहिती ती हुरहुर लागू नये अजून? हा नाही, म्हणजे ते काय रस्त्याला कोणी भेटलं तरी म्हणायचे माझ्या सैजूला कुठे नोकरी वगैरे बाबा, असं एवढं त्यांचं ते हे झालं होतं. पण आईनं सगळं विमानं हे ते 5 स्टार सगळं आईनं बघितलं. तर मला वाटायचं नेहमी आई आयुष्यातनं जाऊ नये. त्यामुळे पण झाडाची सुरुवात झाली की ती आयडिया मला सुचली की आई जर आयुष्यातनं जायची नसेल तर काय करता येईल, ह्याच्यावर मी खूप विचार करायचो. पैसे दिले, हे दिले, वय थांबवता येत नाही ना. आणि खूप अन्न आहे म्हणून पचन यंत्रणा चांगली आणू शकत नाही ना. आई नेहमी म्हणायची, अरे अन्न दुसऱ्याचं आहे, पोट दुसऱ्याचं आहे का, आणि त्यामुळे आपल्या पोटाला लागेल तेवढंच खायला लागेल ना, काही देऊन काय उपयोग आहे त्याचा. इतक्या साध्या साध्या गोष्टी सगळं जीवन भरलं होतं. मग ती आपल्या आयुष्यातून जाऊ नये. तेव्हा मला आयडिया सुचली की देशी झाडांच्या बिया एका बाजूला ठेवायच्या, एका बाजूला आईला ठेवायचं आणि तुला करायची. आणि आईला म्हणलं तुझ्या वजना एवढ्या बिया मी आता महाराष्ट्रात लावतो, मग त्यांना सावली येईल, मग त्यांना फळं येतील, त्याला फुलं येतील, सुगंध येईल, त्याच्या पाखरं बसतील, आणि ह्या सगळ्या प्रकारात तुम्हाला जिवंत दिसशील. म्हणजे तू माझ्या आयुष्यातून जाणार नाही, तू मेल्यावर काही मी रडणार नाही, रडणेपणा खोटेपणा ह्याच्यातनं काही होत नसतं. त्यामुळं ह्या पद्धतीनं मी माझ्याबरोबर आयुष्यावर जिवंतच असेल. त्यामुळे आपण ठरलं की हा आपल्या आनंदाचा भाग आहे, आपल्या आईला दिलेला शब्द आहे आपण, म्हणून आपण हे काम करतो. आपल्याला काय चला आता मी दिवे लावतोय आणि मला बघा आता हे काहीतरी करा, असलं काही डोक्यात नाही आपल्या. अभिनयात यायचं जेव्हा तुम्ही ठरवलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती आई बाबांची? मुळात आमच्या आईबाबांनी 7वीतनं शाळा सोडली तर आमचे वडील म्हटले ते मोठा बॅरिस्टर काळ्या कोटाचा व्हायला निघालाय वकील, काय करायचं, 2 म्हशी आहेत घरात सोडायच्या वगैरे वगैरे. पण आईनं ते काय ऐकलं नाही, मावशीकडे पाठवलं, तिनं मला शिकवलं. त्या काळात 7वीत 75 साली आईला तो दृष्टिकोन यावा, नाही पोर शिकलं पाहिजे, आणि मी पण पुढे गेलो आणि मग शिकत गेलो. तर दोघांचं कॉम्बिनेशन होतं. आता एवढं सगळं झाल्यानंतर आईमुळे हे सगळं बघितलं, परत वाटतं की आबा म्हणत होते तेच खरं आहे, कुठला काळ्या खोट्याचा वकील व्हायचं, इथं राहिलं असतं तर फारच आनंदातून तगडा जीवन जगलं असतं. माझं सगळं HDL आणि HOL हे ते हार्टचं सगळं लय टाईट फाईट असतं. पण वडिलांनी 2 म्हशी, 2 गाया, 2 बैल, दूध, खाणं पिणं, कष्ट, आयुष्यभर कसं आनंदात, कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. वडील म्हणायचे की डॉक्टरची आणि वकिलाची पायरी कधी चढू नकोस, मीठ भाकरी खा आणि कुठं बी सुखी राहा. मला वाटतं जगाला सांगण्यासारखं एवढंच एक तत्त्वज्ञान खरं आहे की डॉक्टरची पायरी चढू नकोस, वकिलाची पायरी चढू नकोस, मीठ भाकरी खा, सुखी राहा. तुम्ही वॉचमॅनची नोकरी केली असं मला म्हणालात, म्हणजे या आधीच्या मुलाखतीतनं पण तुम्ही बऱ्याचदा म्हणालेला आहात. पण त्याच वेळेला तुम्ही म्हणताय की तुम्ही SY वगैरे शिकत होतात, FY करत होतात. असं असतं ना आत्ताच्या घडीला, आधी असेल मला माहित नाही, तुम्ही हे सांगाल, आपण जर शिकत असू तर ही नोकरी मी का करू, परिस्थिती असेल तरी आपल्या डोक्यात विचार येतो का करायचं, मी शिकतोय,
मी ही नोकरी का करू वॉचमॅनची, अरे असं त्यावेळेला तुमच्या मनात एकतर आलं होतं का? किंवा असा जो विचार आहे त्यावर तुम्ही काय सांगाल की कसं त्यातनं आपण पुढे जायचं असतं यावरही मला सांगाल, आणि ते दिवस कसे होते? ॲक्च्युली कसं आहे की भावाला TB झालेली. तो सायकलवर लोखंडावर नोकरी करायचा. म्हणजे असं केलं की रक्त पडायचं. अशात सावरून तो सायकलवरती यायचा आणि त्याला पायासूप वगैरे असलं काही खायला सांगितलं होतं. अशा काळात मला महिन्याला ₹165 मिळणार म्हणजे फार एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या वरची नोकरी मला मिळाली ना. कल्पना कर ना, ₹5 नाही तेव्हा ₹165 मिळाले. त्यामुळे छोटी बिटी ती काय वाटायचं नाही मला, तसं कधी नाही. आणि शिकणं कसं आहे, यश कशाला म्हणायचं, तुम्ही आहे त्या जागेपेक्षा जरा जरा एक एक पाऊल पुढं जाणं म्हणजे यश आहे. तर मी होतो त्याचं क्लार्क व्हावं असं वाटलं, मग पुढं झालं, मग बँकेत गेलो. मग अजूनपर्यंत असं वाटतं की आपण कुठे आत्ता तर कुठं सुरुवात केली. त्यामुळे तसा काय मुद्दा नाही, मला ते कधी छोटं वाटलं नाही. माझ्याबरोबरचे वॉचमन आत्ता रिटायर्ड झालेत ना, तर त्यांना मी मागे एकदा 4-5 वर्षापूर्वी TV वरती त्याला पण घेऊन आलो होतो. हो, माझं त्यावेळेला तुमच्या सोबत जे होते हां, शंकर म्हणून तो आता वारला. तर त्याला मी TVवर आणलं होतं. आत्ता शिवजा नावाचा माझा मित्र, माझं यूट्यूब चॅनल आहे, हो, आम्ही सयाजी शिंदे नावानं. त्याच्यामध्ये ती शिवजा जोडी आमची इतकी फेमस झाली की फार अमेरिकेला गेले तरी त्याला बोलत होता की शिवजा कुठे म्हणून विचारतात. तर तो 7वीच्या आधीचा मित्र आहे माझा. त्यामुळे मोठा होतो म्हणजे काय, ह्याच्याबद्दल माझा सगळ्यात प्रश्न असा आहे की माणूस छोटा आणि मोठा नसतो. जो उठल्यावर डीप श्वास घेतल्या घेतल्या आनंद होतो. आता श्वास घेता येत नाही, 2 किलो सोनं तुला दिलं आणि तुला सांगितलं कोंडून ठेवले, तुला काय जाळायचं ते सोनं, पहिलं तू म्हणशील मला जरा हवा दे, मला जरा दे. ते महत्त्वाचं आहे का नाही. तुला चालवलं एक 50 किलोमीटर चालत जा, 20 किलोमीटर चालत जा, रस्त्यात भाकरी नाही दिली तुला सांगितलं हिरे मोती तुझ्या बरोबर आहेत, तू खाणारच का ते. त्यामुळे मोठा छोटा हे मनाचे खेळ आहेत सगळे. खरं म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध अन्न, शुद्ध झोप, तर ह्या गोष्टी फक्त झाडापासून मिळतात. म्हणून मी म्हणतो की झाडाला सेलिब्रिटीचा दर्जा द्या. भारतातली 100 सेलिब्रिटी झाडं काढा, महाराष्ट्रातली 100 सेलिब्रिटी झाडं काढा, जिल्ह्यातली 100 काढा आणि त्यांना सेलिब्रिटीचा दर्जा द्या. आणि सगळ्या मुलांना त्यांच्या ट्रिप करायला हवा, पिकनिक करायची आणि त्यांना सांगायचं बघ ह्या झाडामुळे 200 वर्ष ऑक्सिजन देते, 200 वर्ष आंबे देते, 150 वर्ष जांभूळ देते. म्हणजे आमचं घरातलं जांभूळ आहे, आमचं एक झाड, त्याची ही 4थी-5वी पिढी आहे. मी जांभळाचं झाड तसंच आहे. म्हणजे आमचं घर बांधलंय त्या जांभळाच्या झाडापासूनच, त्याचे कुळतुळ्या वगैरे वगैरे. आता 4थी म्हणजे वडिलांच्या आधीचं ते झाड, वडील, मग मी, मग माझा मुलगा, माझी मुलीची मुलगी, इथपर्यंत ते आहे. म्हणजे काय झाडाची गोष्ट आहे यार. त्यामुळे खरे सेलिब्रिटी झाड आहे. आणि हे जो कोण समजतात माझ्याकडे इतके करोड झाले, माझ्याकडे इतक्या गाड्या आहेत आणि मी असं हे जातो आणि मी तसा करतो, हा त्यांच्या मनाचा खेळ आहे. आणि कोणी कोणाच्या मनाचा खेळ खेळतच राहावं ना. आयुष्य एक मनाचा खेळच आहे. तुला वाटतं तो तुझ्या मनाचा तू खेळ, तुझ्या मनाचा खेळ तू खेळ, पण फक्त ऑक्सिजन आणि अन्न हे ह्याला पर्याय नाहीत. कोणीही सेलिब्रिटी अजून सावली देत नाही. चला जरा ह्या सेलिब्रिटी सावलीला जाऊन बसूया आपण, असं होतं का? नाही ना, इतकं सिंपल आहे. आणि या विचारावर तुम्ही काय सांगाल? मला वाटतं तुमच्याकडनं ते गेलेलं अधिकाधिक आजच्या तरुणांपर्यंत पोहोचेल की जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपण कसं सामोरं जायचं. जसं तुम्ही, ती परिस्थिती होती त्यावेळेला तुम्हाला नोकरी करणं भाग होतं शिकत असतानाही, आणि त्या पद्धतीची वॉचमॅन तर वॉचमॅन. पण आजच्या काळात जसं मी म्हटलं की तसं नाही म्हणत, नसतील 2 पैसे तर ठीक, पण मी हे काम करणार नाही, हे काही माझ्या स्टेटसचं नाही आहे. तर त्या विचारावर तुम्ही काय सांगाल? नाही, स्टेटस कसं आहे माहिती आहे ना. बघ, आपण घरातनं बाहेर पडलो, समजा नाक्यावर गेलो, एक भिकारी म्हणतो ₹2 द्यावं. तुम्ही ऑफिसमध्ये जाता, तुम्ही शिपाई असाल तर तुम्ही क्लार्कला म्हणता मला जरा साहेब एवढं करून द्या, क्लार्क वरच्या साहेबाला म्हणतो मला जरा एवढं करून द्या. असं करत पंतप्रधान पण भिकच मागत असतो. मग रस्त्यावरच्या नाक्यावरचा जो भिकारी आहे काय, आणि वर पंतप्रधान गेलं तर तो पण काहीतरी म्हणत असतो माझ्या देशासाठी एवढं करावं. तो अमेरिकेकडे भीक मागत असेल किंवा अमेरिका अजून कोणाकडे भीक मागत, कसा ना काय लोकांना हवं असतं. आणि मनुष्य जातीला समोरनं काहीतरी हवं असतं, याच्यावरच तो जगत असतो. त्यामुळं स्टेटस काय, स्टेटस आपल्या मनाचा खेळ ठरवला. या झोपडीत माझ्या राजा सजे महाली ते ज्यांनी की ओळ लिहिली असं बघितलं ना, तुम्ही आहात तिथं, जर तुम्ही राजासारखेच असाल तर तुम्हाला कोण विचारतंय तुमच्या मनाचा काय खेळ चाललाय ते. नाही तर किती बघतो आपण की एवढे कर्ज करतात आणि सुसाईड करतात, एवढे मोठेपणाच्या नावाखाली जगतात आणि त्यांची वाट लागते. काय ते मनाचे खेळ आहेत सगळे. आनंदी राहायला मन शुद्ध लागतं बस. निश्चित.
तुम्ही मुंबईत आलात तो दिवस आठवतो, पहिला दिवस? कारण त्याच्यात त्याने बरंच, त्या दिवसाने बरंच शिकवलं असेल. ते पहिलं पाऊल मुंबईतलं, बरीच स्वप्न डोळ्यात घेऊन आलेलं, आणि तो पहिला दिवस मुंबईतला कसा मुंबईला होता? मी पहिल्यांदा आलो तेव्हा 7वीत असताना आमच्या चुलत भावाच्या इकडे लग्नासाठी आलो होतो. आणि गेटवे ऑफ इंडियाला आम्हाला फिरायला नेलं आणि ते पायऱ्यामध्ये समुद्राचं पाणी आलं. मला माहित नव्हतं हे प्यायचं पाणी आणि मी असं प्यायलं आणि असं मिठानं झालं. तर मला हे माहीतच नाही हे असलं पाणी आहे. आणि ह्याला म्हटलं, पण मला तेव्हा वाटलं होतं एवढं समुद्राच्या बाजूला प्यायला पाणी नाही, तर त्याच्या आईला पाणीच नाही सगळं. त्यामुळं खारट खारट म्हणजे ते अजून तो दिवस माझ्या जात नाही. ऊन खूप होतं चटचट, इकडची गरमी वेगळी. आणि तेव्हा काय व्हायचं माहिती आहे, तेव्हा लोणावळ्याच्या घाटातनं उतरलो ना, तेव्हा तर घाट असा नव्हताच. त्या घाटातच 4 तास, म्हणजे सातारून आता 4 तासात येतो, तेव्हा 14 तासात यायचं. तेव्हा त्या लोणावळ्याच्या खाली उतरलं की अख्ख्या बॉम्बेचा काहीतरी वास यायचा असा. तो आपल्या तिकडचा होता. तो जायला मला 5-6 महिने गेले असतील. तो वास डोक्यातनं जायला. हो. पण त्यानंतर पण तुम्ही बऱ्याच ह्याच्यातनं म्हटलेलं आहात, पण मुंबईत जिथे राहायचात तुम्ही, मला वाटतं चेंबूरच्या जवळ, मी चुनाभट्टीच्या झोपडपट्टीत होतो. 75,000चं घर घेतलं होतं आधी. भांडवलला मी आधी 1,000 रुपये महिन्याला भाडं असली, 12,000 रुपयाची एक पहिली रूम घेतली होती. त्यानंतर आम्ही 30,000चं घर किसननगरला घेतलं होतं. ठाणे? हां, ठाणे किसननगर. त्या घरात काय व्हायचं म्हणजे 3रा माळा होता. पावसाळ्यात आम्ही उन्हाळ्यात घेतलं घर आणि एकदा दादरला आलो परत घरी गेलो तेव्हा पाऊस पडला होता. अख्ख्या घरात सगळं पाणीच भरलेलं. तसं चुनाभट्टीला पण तसं घर घेतलं तेव्हा वरती असंच उन्हाळ्यात घेतलं आणि असं बघतो तर घरात पाणीच पाणी. नंतर मग मी दुसरं घर घेतलं, नंतर मग आता बरीच आता व्यवस्थित. पण ती जी म्हणजे ती जी घरं आहेत ना, त्या घरांनी पण खूप शिकवलं असेल आपल्याला की कसं ऊन पावसात राहायचं आणि कसं टिकवायचं स्वतःला. हां, म्हणजे उपलब्ध परिस्थिती सतत आपल्याला डे बाय डे तुम्हाला झगडत पुढे जावंच लागतं. तो काय घर छोटं मोठं काय नाही, प्रश्न वेगळे असतात. बरोबर. सगळ्यांना प्रश्न दररोज वेगळे असतात. म्हणजे आज तुम्हाला सगळं सुख आहे हा एक प्रश्न पडलाय, आता काय करायचं यार, मला सगळंच बरोबर, काय करू यार, आता ह्याचं काय करायचं, तो मनाचा खेळच होता. इंडस्ट्रीत असं म्हणतात ना आपल्या की गॉडफादर पाहिजे, ओळख हवी, जवळचं कोणीतरी पाहिजे, टॅलेंट वगैरे सगळं ठीक आहे, पण कोणीतरी पाहिजे, हे पाहिजे जे ते असतंच समोर. तर आजही ती गोष्ट बऱ्यापैकी आहे तशी, की तुमची ओळख हवी, असं बऱ्याच प्रश्न असतात. पण तुमचं तसं कुणीच नव्हतं, मायबापच कोणी नव्हतं इंडस्ट्रीतलं. त्यामुळे स्ट्रगल आणि इथपर्यंत पोहोचणं आणि त्यानंतरही स्वतःला टिकवणं, इतकंच नाही तर मराठीच नाही, फक्त बॉलिवूड, मग साऊथ, हा जो प्रवास होता ना, हा प्रवास घडला. पण त्यातले काही असे स्ट्रगलचे किस्से आणि असं क्षणिक वाटलं यार 17 वर्षानंतर आपल्याला मिळते, 17 वर्षाचा तो पेशन्स, तो संयम कुणातच नसतो. तो तुमच्यात पाहिल्यावर आणि तुमच्या मुलाखती ऐकल्यावर वाटतं यार हे ठीक आहे, आपलं काहीच नाहीये, 17 वर्ष थांबले एवढं मोठं व्हायला आणि आपण 6 महिन्यातच थकतो की नको जाऊया परत. त्याविषयी मला जाणून घ्यायला हा प्रवास आहे. मी गॉडफादर म्हणजे मी सांगतो की भैरवाचा डोंगर आमचा जो आहे, जो सह्याद्रीचे डोंगर आहेत, तिथे मी अभ्यास करायचो. म्हणजे मी FOI TY शेवटचे 15-20 दिवस अभ्यास करून पास झालोय. बाकी मी वॉचमॅन असल्यामुळे म्हणजे हुशार होतात. म्हणजे आत्ता वाटतं की एवढ्या 15 दिवसाचा अभ्यास 15 दिवसात. हां, म्हणजे 2 दिवसात एक विषय, तर 7 विषय असायचे, 7 दुनी 14, 15 दिवसात सोपडा साप, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास. बाकी वॉचमॅन तो माहीत नव्हतं काय होणार. पण मी तो सह्याद्रीचा डोंगरच माझा गॉडफादर मानतो. की मुंबईला निघताना मी अगदी बाय बाय टाटा एकटाच करायचो डोंगराला, की यार बघ आपल्या पाठीशी तू आहेस ना, आपण काय घाबरत नाही, कोणाला कोण पण येऊ देत, चल जाऊ दे असं. किंवा अबोली पिक्चर केलं तेव्हा रेणुकाला मी सांगितलं होतं, रेणुका शहाणेला, की आम्ही डहाणूच्या डोंगरावर शूटिंग केलं होतं. तिथे एक वडाचं झाड होतं, तिथं आमचे बरेच सीन झाले ते, आणि सगळे निघालो आणि मला त्या वडाचं झाडाला आठवण, आपण सगळ्याशी बोललो, सगळ्यांनी टाटा केलं, वडाचं झाडाला नाही केलं यार. मी परत वरती गेलो आणि मला असं दाटून आल्यासारखं झालं. तर ते असं म्हणजे झाडं, नेचर हेच आपले खरे बॅकबोन आहेत. ते खरे असले की बाकीचे काय लोक, सगळ्या तरुणांनी ॲक्टर्सनी ज्याला बऱ्याच असेल त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की समोरच्याला जर तुमचा फायदा असेल तर तुम्हाला घेतात. सगळ्यांचा हा गैरसमज, मला इंडस्ट्रीत यायची इच्छा आहे बघा, मला साऊथला यायची इच्छा आहे, माझं काय तसं हे नाही बघा, असं होय. अरे तुला कोण विचारते का, पायगड्या घालून बसलेत का तिकडं, तुमचा त्यांना काहीतरी फायदा होणार आहे तेव्हा तुम्हाला ते घेतील ना, की तुमच्यामुळे त्यांचा सक्सेस रेट वाढणार आहे, त्यांना हे होणार आहे.
असं होतं. तर ते फार गैरसमज असतो की आमचं टॅलेंट आहे, आमचं नशीबच चांगलं नाही. ह्या गोष्टी ते स्वतःला कुरवाळण्याच्या आहेत. प्रॅक्टिकली तसं काही नाही. प्रॅक्टिकली आपण म्हणायचं की म्हणजे मला पहिली तामिळ फिल्म ऑफर झाली. ती फिल्म कमल हसनला करायची होती आणि मला सांगितलं की तुम्हाला 5,00,000 रुपये देऊ आम्ही या फिल्मचे. मी 50,000त करायला तयार आहे. असला रोल कोण सोडेल म्हटलं. मला काय रोल आहे ज्याच्यासाठी आपण वाट बघत होतो. इतकं भारी रोल आहे आणि ह्याला पैसे वैसे काय तर ते वेळेला. नंतर मला कळलं की अरे बापरे कमल हसन यांनी तर किती लाखो करोड घेतले असते. मला तर लगेच बरं वाटलं कारण मला 5,00,000 लय मोठे वाटले होते ना. त्यामुळं इथलाच गेम आहे ना. इथं तुम्हाला म्हणजे तुम्हाकडे सायकल आणि तुम्हाला मोटरसायकल मिळेल तर तुम्ही भारीच वाटणार, पण तुमच्या लिमोजिन आहे तर तुम्हाला हेलिकॉप्टर घ्यावंसं वाटणार. शेवटी मनाचाच खेळ आहे ना. अशी ती गंमत आहे. पण तो पहिला सिनेमा जसं मी म्हटलं की तो तो स्ट्रगलच म्हणजे अगदी तमिळ सिनेमा मिळेपर्यंत आणि तोही इतका मोठा सिनेमा, मग बॉलिवूड सिनेमा पहिला रामगोपाल वर्माचा शूल सिनेमा म्हणा की ज्याच्यामुळे खरं तर आम्ही सगळेजण अधिक ओळखायला लागलो चांगले. आणि मराठीमध्ये होतंच, पण आपला आपला मराठी माणूस बॉलिवूडमध्ये यार मस्त आणि गाजवतोय, बड्या बड्या विलनला पण तो मात देतोय वगैरे. तर हा जो प्रवास असतो ना, या प्रवासात महत्त्वाच्या व्यक्तींनी साथ दिली असेल, जी तुमच्या जवळची असतील, अशी कोणी आहेत की ज्यांनी साथ दिली आणि बाबा हा मार्ग हा प्रवास आहे पण हा थोडासा सुखकर झाला किंवा त्याच्यात त्यांची साथ होती? सुनील कुलकर्णी जे होते ना ते होते. वामन केंद्रेंनी मला खूप सपोर्ट केला. अशोक रानाडे होते. छबिलदास होतं. पण त्याहीपेक्षा मी असं म्हणतो की आपण काम मागायला जायचं ते कलाकारांनी नसतं जायचं. म्हणजे आपण त्यांनी काय त्याला योग्य असला तर ते रोल देतेच आपलं. आपण खूप चांगलं असलं पाहिजे आणि त्यांची गरज व्हायला पाहिजे आपण, तेव्हा ते आपल्याला घेतात. हे म्हणजे मला अगदी शूल मला मनोज वाजपेयीने बोलावून घेतले तेव्हा मनोजची माझी ओळख नव्हती. तामिळ फिल्ममधला सगळ्यात आता 25 वर्ष लोकांच्या लक्षात जात नाही रोल. पण मनोज वाजपेयी आणि तुमची ओळख काही नव्हती ओळख. कसं काय म्हणजे बोलवून कसं घेतलं? त्याला सत्या बिग हिट झाला होता. शूलची स्टोरी झाली होती. त्यांना अमिताभ बच्चनला शूलच्या रोलसाठी घ्यायचं होतं. मग अजून मला असं ऐकलंय की मी नसरुद्दीन शाह अजून कोण कोणाला ते चेक करत होते आणि ते असं होत होतं की ती डॉमिनेट होतील, ते ऐकणार नाही, मनोज त्याचा पहिलाच हिरो आहे, मग बच्चन सर योग्य होतील का नाही वगैरे. असं करत करत मनोज वाजपेयीनं सकाळी कुठे दात घासता घासता इंग्लिश पेपरला माझा तुंबाराचा एक फोटो आला होता आणि तो असं बघितला मिशा बिशा असा बघितलेला फोटो आणि माझ्याबद्दल वाचलं आणि त्याला वाटलं अरे मराठी थिएटरमधला आहे. मग त्यांनी मकरंद देशपांडे याच्यावरून कोणतून तरी माझा नंबर काढला. तेव्हा मी तुंबाराचा शो केला, नागपूरला गेलो होतो. तेव्हा ती काय म्हणतात एसटी कॉल, कसला कॉल, एसटीडी. हा, तो मी बँकेत कामला, एसटीडीला कोण खर्च करणार, जाऊ दे मुंबईत गेल्यावर करू फोन, म्हणून मी केला नव्हतं. मग मुंबईत आल्यावर फोन केला तर मनोज वाजपेयी बोल रहा. हाँ बोलो, आपको फिल्म करने में इंटरेस्ट है? म्हटलं हाँ, तो कल 10 बजे आ जाओ. म्हटलं ठीक आहे. तो इधर. स्कूटरवर चाललो तर एअरपोर्टला माझा मित्र, अरे इकडे कुठं चालला आहे? म्हटलं अरे मनोज वाजपेयीनं बोलवलं आहे. तर तो काय आणला, तो सत्यामधला कोण, भिको म्हात्रे. अरे म्हटलं मी मनोज वाजपेयी बोलतो, तो भिको म्हात्रे काय बोलतो? अरे भिको म्हात्रे लय फेमस झालं सत्यातला, त्याचा आहे तो मनोज वाजपेयी नाव. म्हटलं हो, अच्छा. मग रामगोपाल वर्माकडे गेलो, मग त्यांनी बघितलं आणि 10-20 सेकंद त्यांनी तो रोल माझा फायनल केला. हे नंतर सांगितलं त्यांनी. ऑडिशन वगैरे ना घेता? ऑडिशन नाही, फक्त मी चालत येताना बघितलं, बसलो आणि रामगोपाल म्हणले असं केलं ना, आत निघून गेले. परत आले मला नाही साहेब आपको टाइम है 5 बजे आने को, अभी थोडं मी बिझी हूँ. हां, आम्ही गेलो. शूल झाल्यानंतर वगैरे आम्ही एकदा बसलो होतो तेव्हा रामा म्हटला विदिन 20 सेकंद एखादा रोल फायनल होतो तो तुझा झाला होता. वा. आणि नंतर कळलं की तो अमिताभ बच्चनला ऑफर केला होता. मग अमिताभ बच्चनचा मला एकदा फोन आला होता वगैरे बऱ्याच गोष्टी. पण अमिताभनी तुम्हाला कॉल केला होता? हो. आणि तुम्हाला असं वाटलं होतं का की हा कोणीतरी फेक कॉल करते, हां, प्रँक कॉल मी करतोय बँकेत मला झोपलो वगैरे? होतो तेव्हा म्हणले असं म्हटलं कोणतरी अमिताभ बच्चनचा आवाज काढून माझ्याशी बोलते असं होतं. वा. पण काय म्हणाले होते ते तेव्हा? नाही, व्हेरी पॉवरफुल परफॉर्मन्स आणि अजून एक वर्ड होता ॲपिरन्स, व्हेरी गुड ॲपिरन्स अँड पॉवरफुल परफॉर्मन्स असं त्यांनी ते. वा. पण असं असतं ना, गावाकडून आल्यानंतर आपण आपापल्या मातीतली भाषा सोबत घेऊन जातो आणि तुम्ही तर केवळ मराठी नाही तर बॉलिवूड, जिथे बॉलिवूडमध्ये म्हणतात आपके हिंदी को मराठी का ये है थोड़ा
उसमें मराठी साऊंड करतं असं म्हणतात. मग साऊथ तर वेगळीच भाषा आहे ती हे लांबच राहिली. पण ह्या सगळ्या भाषांना आपलं करणं, त्यांच्यात मिसळणं, तेव्हा इथली लोकं कसे रिॲक्ट होतात किंवा असे काही किस्से आहेत का की तुम्हाला आज इथे सांगायचे आहेत? कसं मी मराठी वॉचमन कामाला होतो. कुठल्या अवघड सब्जेक्ट म्हणून मी ती मराठी घेतलं होतं. मराठीला कसं होतं, दोघं मुलांनी 5-6 मुली होत्या. कधीतरी अभ्यास करायचो. पण त्यानिमित्तानं विद्रोही कविता वगैरे वगैरे अभ्यास केला होता मी. आणि अशोक रानड्यांचं इथं आल्यानंतर आम्ही शिबिर पण केलं होतं. तर मला कळायचं नाही की मुळात भाषेचा स्टुडंट असल्यामुळं भाषा ही तुमच्या मनातले विचार व्यक्त करण्याच्या आधी विचार असतो, नंतर भाषा असते. आता ह्यात तुमची भाषा मागची हे असं नाही. खरं ओरिजिनल सगळ्यात चांगली भाषा म्हणजे ग्रामीण भाषा. अस्सल भाषा, मातीतली भाषा जी तुमच्या बॉडी लँग्वेजनं जास्त दिसते, ती खरी भाषा. नेमकं त्यालाच कमी लेखतात. त्यामुळं मला तो कॉन्फिडन्स होता की हे काय मुंबईचे आले ते ना, जुलवामध्ये ती भाषा होती ना, कुठं पासली पडायला गेली होतीस वगैरे असं करत बोलायचो ना, तर मला मुंबईला साहेब ते जर शब्द कळत नाहीत. तर मी म्हटलं तो तुमचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या अकलेचा प्रॉब्लेम आहे. कारण हे बरोबर असेच बोलतात हे शब्द. म्हणजे इथं हायफाय इंग्लिश किंवा हायफाय मराठी कुठली ह्याला प्रमाण म्हणायचं, ती म्हणजे चांगली असं आहे का? नाही. सगळ्यांनी सगळ्यांच्या भाषेबद्दल आदर ठेवला पाहिजे, समजलं तर समजून घेतलं पाहिजे. पण ग्रामीण, गावठी, घाट्यावरच्या हे शब्द ऐकल्यानंतर म्हणलं या की एकदा तुम्ही पण समोर, मग बघा कोण ताकदीच आहे ते, आहे ना. पोहायला या, पळायला या, डोंगरावर या, इकडे या, बघू बरं कोण ताकदीचं लावते. तर त्यामुळं मुळात त्यांच्याबद्दल आपल्याला राग असण्याचं कारण नाही. ते कमीपणा देतात, परत परत कमीपणा गावातल्या लोकांना देतात ना, त्याचा राग आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या जागेवर राहावं, नम्र राहावं, सगळ्यांना आदर देऊन राहावं. आणि जी आपल्या आईची भाषा असते ती जगात ग्रेट भाषा असते. त्यानंतर बॉडी लँग्वेज असते, त्यानंतर इतर भाषा असतात. आणि सगळ्यांना भाषा ही जगावीच लागते. मी तेलुगूत गेलो तर मी सातारी तेलुगू बोलतो, तामिळमध्ये गेलो तर सातारी तामिळ बोलतो. कारण ते बोललं तर मी चांगला व्यक्त होऊ शकतो. तर व्यक्त करणारी भाषा असते ती खरी भाषा ना. त्यामुळं जे जे मला आता आठवतं आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्यावर तोंडसुख घेतलं आहे, मी कधी घाबरलो नाही. पण मी जाहीर बोलायच्या होते. पाणी म्हणतोय, पाणी म्हणतोय, न म्हणतोय, न म्हणतोय. दुखतंय कुठं तुला? काय दूध वाटतंय का? बिघडलं कुठं तुझं? तू मला शहाणपणा शिकवू नकोस, हे मी चुकीचं बोलतोय. तर प्रमाण भाषेबद्दल पण आपण ऐकलंय, बोललोय. चादर म्हणला आणि चादर म्हणला आणि हे जे असंच आहे ते घाटे आहे. तर आम्ही पण म्हणायचो अल्सेशियन, डॅल्मेशियन आणि NSDN असे कुत्रे यांच्या जाती आहेत. त्या जाती आम्हाला सांगतात हे असं आहे आणि तसं आहे. आम्ही काय कशाला घाबरतोय? तू लय मला शहाणपणा शिकवू नको, तू शिकले. मी पण 20 वर्ष नाटक करतोय. मला कसं करायचं मला कळत नाही का? हा उद्धटपणाचा भाग आत असायचा, वर कधी मी ते दाखवायला गेलो नाही. पण कसं माहिती ना, तुम्ही आत जर स्ट्रॉंग नसाल, तुमचा पाठीचा कणा जर तुमचा ताट नसेल तर तुम्हाला चावून खातील. त्यामुळे आपण म्हणतो नाही नाही हे बरोबरच आहे, तू सांग मला. मग मी आधी मुंबईतला कित्येकदा सांगेल, अरे तू मला सांगितलंस हे चुकीचं, याला तिसऱ्यांदा सांगून काय, तुला तोंडसुख घ्यायचं आहे? तुला बरं वाटतं मला बोलल्यावर? तुला लय शहाणा आहे स्वतःला असं वाटतं का? मग त्याला कळलं हे जरा यांच्या नादी न लागलेलंच बरं. असे ते दिवस होते. पण आपण काय करायचं, आपला मार्ग, आपलं फोकस जाऊ द्यायचं नाही. हा चुकीचं सांगतोय, बरोबर आहे. आता आपल्याला कळलं चुकीचं, कशाला दाखवायला? आपल्याला आज काय साधायचं आहे? माझ्या महिन्यातल्या टार्गेटमध्ये हे आहे का ह्याला शहाणपणा शिकवायचा? माझ्या महिन्यातलं टार्गेट हे आहे की मला ॲक्टर म्हणून चांगलं कसं व्हायचं. त्यामुळे ह्या गोष्टी सोडून द्या, सगळ्या विसरा. चला पुढे चला, पुढे चला. असं करत करत आपण पुढे जायचं असतं ना. नाहीतर बरेच जण लोक त्या गोष्टीचं, म्हणजे झाडाच्या बाबतीत नाही का, आता एक झाड तोडतोय आणि त्याच्यासाठी कोर्ट केसेस करून 3-4 वर्ष घालवणाऱ्या माणसांपेक्षा मला असं वाटतं की 3-4 वर्षात 50 झाडं 100 झाडं लावलेली बरी ना मग. त्यामुळे हे असा माझा स्वतःचा विचार. बरं, तमिळमध्ये पण तुम्ही तिकडे पण तुम्ही डबिंगसाठी वगैरे दुसऱ्या कोणाचा वापर करत नाही, तुम्ही स्वतः त्याचं पूर्ण डब करता. पण कारण ती भाषा म्हणतात खूप अवघड आहे. म्हणजे साऊथच्या सगळ्याच भाषा त्यातल्या त्यात ज्या 2 कुठल्या 3 भाषा आहेत त्या खूप अवघड आहेत बोलायला. आणि कसं काय, म्हणजे पहिल्याच सिनेमापासून फार कठीण आहे कारण ते. कोणीही आयुष्यात आपल्याला जे येत नाही ते शिकायचं, एवढी भूमिका असली की बस. मराठीसुद्धा सगळ्यांनी येते का? मराठीतल्या सगळ्या शब्दांचा अर्थ माहिती आहे का? आता शिंजीर कशाला म्हणतात? शिंजीर शिंजर, शिंजीर सिंजीर, सनबर्डला म्हणतात.
तर सनबर्ड माहिती आहे आपल्याला, पण शिंजीर हा मराठी शब्द नाही. माहिती भालचंद्र नेमाड्यांच्या कवितेत आहे. मग मी म्हटलं अरे हा भालचंद्र नेमाडे शिंजीर शब्द कुठला काय, मग लगेच शोधा. असं झुलवा नाटक करत होतो, झुलवा. अरे झुलवाचा अर्थ काय आहे की शोधा. तसं मी तामिळनाडू तेलुगूत गेलो ना, पहिल्यांदा वांग किंवा रा तामिळमध्ये, तर तामिळमध्ये वांग तेलुगूमध्ये रा असेल, तर हे रा म्हणजे काय, ये हा असेल, मग ते पाठ करायचं. दररोज 5-10 शब्द पाठ केले की 10 दिवसात 100 शब्द होतात, महिनाभरात 1000 शब्द होतात. कुठल्याही भाषेतले 1000 शब्द आले की भाषा यायला लागतच ना. पण निगेटिव्हिटी अशी ठेवायची, काय यार बोलतात हे कडवण कडवण, यार मला कळतच नाही. अरे ह्या ॲटिट्यूड तोपर्यंत एक वाक्यपाठ झालं असतं. तर आपला ॲटिट्यूड, आपल्या बघण्याचा दृष्टिकोन काय की टॅलेंट म्हणजे काही वर्ण पडत नाही किंवा खालनं उगवत नाही, ते हळूहळू हळूहळू येत असतं. आपण शिकत राहायचं. काय मला जे येत नाही ते शिकायचं की पुढे जातो माणूस, येत नाही ते शिकायचं, पुढे जातो, वेळ लागेल पण शिकण्याची भूमिका ठेव. पण या ग्लॅमरच्या जगात तुमचा आत्मविश्वास तुम्ही कायम टिकवून ठेवलात, पण त्याला तो टिकवून ठेवायला कशाची मदत झाली की ज्यामुळे तो टिकला आणि जे तुम्ही आता म्हणताय ते सगळं होऊ शकलं? मानसिक संतुलन, की आपल्याला कशाचं कौतुकच वाटत, तरी गाडी घेतली, घे तुझ्या, मला काय, मी चालत पण येईन, किती जायचं चालत, मला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. आपल्याला कोणाबद्दल राग नाही, आपल्याला कोणाबद्दल द्वेष नाही, आपल्याला माज नाही आणि आपण लाचार नाही. जेव्हा माणसाला कळेल की मी लाचार नाही आणि मी माजोरडा नाही, आपण आपले बरे आहोत तिथे खरे, मी जिथं आहे तिथं मी सुखी आहे, आनंद आहे. तुमचं तुम्हाला लख लाभ, माझं आहे ते माझा आनंदात आहे. काय सिंपल तत्वज्ञान राहिल्यानंतर काय प्रॉब्लेम काय आहे, सोपं आहे ना लाईफ. सोपं आहे, निश्चित. बरं, सखाराम बाइंडर, झुलवा, तुंबार हे तुमच्या आयुष्यातली ही जी नाटकं आहेत ही माइलस्टोन आहेत आणि त्याच्या आठवणी अर्थातच असतील. 1-2 आम्हाला इथे तुम्ही सांगितलं तर आम्हाला आवडेल. सखाराम पाइंटरचं असं झालं की आमच्या घरात नाटक करत होतो, त्याचे माझ्या वडिलांचा रोल कमलाकर सारंग करत होते आणि त्याच्यामध्ये माझा रोल जो वास्तव पिक्चरमधला संजय दत्तचा रोल होता, तो माझा आमच्या घरात मधला शिऱ्याचा रोल होता. तर त्या रोलला अशा टाळ्या शिट्ट्या यायचा, ग्रँजर वाटायचं, लोक एवढं खुश. कमलाकर सारंगांच्या डोक्यात आलं की सखाराम सयाजीला घेऊन करूया का. त्यांनी मला एकदा विचारलं, तर मला माहिती आहे नेहमी की बाबा नाना पाटेकरने पुरुष केलं म्हणून मला पुरुषबद्दल विचारायचे. असं मी म्हणतो, ज्यांनी दुसऱ्याने एखादं फेमस नाटक केले ते आपण कशाला करा ना, आणि त्याची छाप असते. तसं निळू फुले होतं. निळू फुले मी कोल्हापूरला शूटिंग करत होतो, तर भाऊंना म्हटलं, भाऊ मी असं कधीच मानत नाही की ज्यांनी एखादं फेमस रोल केला आहे तो परत आपण करावा. म्हणून मी मोहन तोंडवळकर स्वतः मला पुरुष करण्याबद्दल खूप बोलायचे, सायजी तू करशील रे, तू कर. म्हणलं नाही हो, नाना पाटेकरने एवढा आश्रमावर रोल केला, मी कशाला त्या भानगडीत पडू, आपलं चाललंय बरं उगाच काहीतरी. तर निळू फुले काय म्हणाले, सयाजी तू नाही म्हणू नकोस, तू कर. कारण सखारामचं काम करणाऱ्या नटाचा स्वतःचा एक बाज असावा लागतो आणि तुझा ना सातारचा असा एक रांगडा बाज आहे, त्यामुळे तो रोल तुझ्याला जाईल बरोबर, तू कर. मग आम्ही करायचं ठरलं. मग प्रिया तेंडुलकर तेव्हा लक्ष्मीचा रोल करायचा, लालन सारंग चंपाचा रोल करायचा, सखाराम भावे, ओरिजिनल सगळी टीम. आणि एक प्रकारचं ते माझं वर्कशॉपच झालं, माझं स्कूलच झालं. मला अगदी बारीक बारीक गोष्टीत असं सखाराम भावे इतके, मी सखाराम भावे चोनापट्टीला राहायचो, मग तेव्हा काम करताना त्यांच्याकडे स्पीच वर्कआउट करायला जातो. कधी सांगायचं ना, तो गांजा पडला म्हणजे भोया साधे असा असला आणि कसाही बोललास तरी तू एकदम असा पिलेला आणि तर्र वाटशील, नुसत्या भोयावरती करायचं. असे बारीक बारीक टिप्स इतक्या आयुष्यात भारी पडलं की पिलं न पिलं, नुसत्या जरा भोया असं करून या बसा नीट बघून घ्या, एवढंच भोया करायचा. तर ते इतकं म्हणजे लालन सारंग म्हणजे अनुभव सगळ्यांचे, म्हणजे हे स्कूल मला फार मोठं वाटलं. मराठी नाटकाचं जे स्कूल आहे ते जगातलं भारी स्कूल आहे. आणखीन अशी काही आपली जी मोठी दिग्गज आहेत ना की ज्यांच्यासोबत काम करण्याचा, ज्यांना जवळून अनुभवण्याचा, पाहण्याचा योग आला आणि आज त्यांच्याविषयी तुम्हाला इथे बोलावं असं वाटतं, जसं काहींची नावं घेऊन तुम्ही आता म्हणाला ती? श्रीराम लागू एकदा शोभायात्रा नाटकाला बघायला आले ते नेहरू सेंटरला, आणि त्यांना इतकं हा नाटक आवडलं आणि मला म्हटले 35 वर्ष झक मारली आम्ही, आम्हाला कधीच असं नाटक चांगलं करता आलं नाही. हो, इतकं तुम्ही सुंदर केलंय, मी पुण्यावरनं आलो, मला खूप आनंद झाला, इतकं चांगलं नाटक शोभायात्रा बघून असं.
आणि तेच लागू सखाराम बँडर बघायला बालगंधर्वला आले होते आणि मधला अंक झाला आणि मला सांगितलं लागू आले तुम्ही या. आम्ही लगेच असं मग प्रिया आली, मग लागू असे बघतायत आमच्याकडे वगैरे. प्रिया तू छान काम केलंयस बरं का, आता सुरू करताय दुसरा अंक. आणि ते गेले. मला वाटलं मला काहीतरी म्हणणार आहे पण मी त्यांना आवडलं की नाही आवडलं माहिती. पण मंगेश तेंडुलकर आले होते भरतनाट्य मंदिरला सखाराम बघायला आणि त्यावेळेला प्रिया तेंडुलकर ब्ल्यू बेबी तिला असं केलं की इथं वळ उठायचे आणि त्याच्यामध्ये मी पट्ट्यानं मारतो असा एक सीन होता. तर सीनमध्ये कसं ठरलं की ब्लॅकआउट झाला की पहिला ठोका मी राईटला मारणार पट्ट्याचा, त्याच्यावर आवाज येणार खाली. दुसरा ठोका लेफ्टला मारायचा. त्या दिवशी ती पहिल्या ठोक्याला राईटला चालली आणि तिला तो पट्टा लागला, दुसरा लागला. बापरे. मग प्रिया तेंडुलकरच्या रूममध्ये मला बोलून घेतलं. लालून सांगितलं काय रे साहेब असं का. म्हटलं बघा ना काय ठरलं होतं आपलं, पहिला तर राईट होता का. हो पण चुकून असं झालं. म्हटलं मला काय माहिती अंधारात काय झालं वगैरे. सॉरी असं. तेवढंच मंगेश तेंडुलकर आले. सयाजी काय सुंदर सखारामचं काम केलंस तू. वा वा, इतका चांगला रोल झालाय. म्हणजे मला वाटलं तो भाऊन नंतर असं आम्ही अशा त्या आठवणी अशा. तेंडुलकर म्हणाले मला विशेष म्हणजे म्हणाले की अरे माझा सखाराम मला भेटला बरं का. हो ते एक मला फार प्राऊड फील झालं होतं की जेव्हा आम्ही CD केली त्याचं CDचं उद्घाटन झालं होतं तेव्हा. पण मला असं वाटतं अजून सखाराम ज्या पद्धतीने तेंडुलकरांनी लिहिलंय, तुमच्या नीतिमत्तेला हादरे देण्याची जी ताकद आहे ती ताकद बॉडी लँग्वेजमध्ये अजून आली नाही. त्या नाटकातली जी बॉडी लँग्वेज नटांनी वापरली होती आम्ही ती परत सोफिस्टिकेटेड, तिला हे शरीर आहे राहवत नाही, आवरू म्हणता आवरत नाही, असं करून म्हणतो वगैरे वगैरे. पण तिथं ते नवरा बायकोसारखेच आम्ही वावरत होतो असं मला आज आम्ही मागे वळून बघतो ना तेव्हा असं वाटतं की वखवकलेल्या नजरेनं बघतोय. आता जवळ असताना वखवलेल्या नजरेनं कशाला बघतोय, धर की तिला. तर असं ते कारण पण मी तेव्हा जास्त बोलू शकत नव्हतो. पण म्हणजे आता जर कधी नाटक असं करण्याचा प्रयत्न आला तर मी पण माझा पण एक व्हॉइस आहे, मला पण एक म्हणजे मला जे पटतंय ती बोलण्याची ताकद आहे. ताकद तेव्हा नव्हती असं नाही, फार आदर होता. ते सांगायचे की असं बोला तर असंच बोलायचो आम्ही, त्याला प्रश्न विचारायचो नाही कारण खरंच प्रौढ चांगली मोठी माणसं होती. पण आजही तेंडुलकरांचं ते जे पाठीमागे लिहिले ना त्यांनी ती हे जगातली माणसं उघडी आहेत, सरळ आहेत, काळजाला भेटणारे आहेत, तुमच्या नीतिमत्तेला हादरे देणारे आहेत. तर हे नीतिमत्तेला हादरे देण्याचं जे 72 साली आलं नाटक तेव्हा स्टेजवरती साडी बदलणंच नीतिमत्तेला हादरा होता की परकरावर बाय बघणंच नाही. बापरे तिचा परकर दिसला, ह्याच्यामध्येच नीतिमत्ता मोठी होती. अशा त्या नाटकाने पुढे दिवस काढले. पण ते फार अतिशय सुंदर क्राफ्ट केलेलं नाटक आहे. म्हणजे नाटकाविषयी आता तुम्ही जेवढं सांगताय ना आठवणी आम्हाला असं ऐकत राहावं असं वाटतंय कारण आमच्या पिढीने ते सगळं मिस केलेत आणि आता ती नाटकं पुन्हा तशा पद्धतीनं होणं किंवा ती लोक असणं हे आमच्या ज्या मोठी मोठी लोक जी आता त्यांची तुम्ही नावं घेतायत त्यांना आम्ही मिस करतो कारण प्रत्यक्ष त्यांचं काम पाहणं. पण ह्या आठवणीत आम्ही रमतोय. शूलविषयी विचारायचे, तुम्ही मगाशी एक किस्सा सांगितलात पण ज्या चित्रपटाने सयाजी शिंदे केवळ महाराष्ट्राला नाही पूर्ण देशाला कळले त्या चित्रपटाविषयीच्या काही अशा आठवणी ज्या तुम्हाला इथे सांगाव्याशा वाटतात. शूलचं पहिलं शूलचं माझं फायनल झालं ते कसं नंदू माधव, गणेश यादव, नागेश भोसले, संदीप कुलकर्णी हे सगळ्यांचे रोल आले. तेव्हा मला संदीप कुलकर्णीकडून कळलं अरे बच्चू यादवचा रोल तू करतोयस. म्हटलं काय मला नाही अजून त्यांनी सांगितलं. तर माझं कास्टिंग रोहितच धरलं होतं त्याच्यानंतर मला कळलं अरे मी पण आहे. तर तो मोठा रोल होता म्हणे. आम्ही गेलो बिहारला मोतीहारीला शूटिंगला आणि मी नवीनच, आम्ही थिएटरमधले कोणाला काय माहिती नाही. तर जसं सीन व्हायचं ना तर असिस्टंट डिरेक्टर हे काहीतरी सांगायचे मला. तर तो हरी नायर नावाचा कॅमेरामन होता. तो म्हणतो की तू रिहर्सल इतकं चांगलं करतो आणि ते काय कोणी सांगितलं की तुझं परफॉर्मन्स हे पडायला जातो, तू घाबरू नकोस. असं मनोज वाजपेयी मला म्हणायचं सपोर्ट करायचा वगैरे. तर मला काही गोष्टी पटायच्या नाहीत. म्हणजे आमचं एक सीन 3-4 वेळा झाला होता. शूलमधला जी पत्रकारबाई येतो ना गाडीतनं ती आणि एक तो मारतो सीन तेव्हा ते असं हे फास्ट बोलायचं आणि हे स्लो करायचं. ते मला काय सांगायचं ते काही कळायचं नाही. ते मला व्हायचं नाही. म्हटलं कसं करायचं मला कळत नाही. तुम्ही रामने बोलाय
मी सांगितलं होतं की जब जब कोई बच्चा रोता है तो माँ कहती बेटा सो जाने तो गब्बर आएगा. तसं तुमचं इथं चाललंय. काय झालं की रामने सांगितले, एकदा रामाला बोलवा म्हटलं इथं. त्यांना म्हटलं हा लय उद्धट नट आहे याच्या मायला, ह्याचं काय करायचं. मग रामूला त्यांनी फोन केले आणि सांगितलं की याचं काही वेस्ट आहे सगळं, काय खरं नाही याचं काय. रामू हसत म्हणला अरे यार अभि ते गेलं शेड्यूल ते पूर्ण करा, मग बघू कॅन्सल करू आपण सगळं शेड्यूल पाहिजे तर घ्या. आणि मी म्हटलं जर मला तुम्ही नट म्हणून बोलवलं आहे तर नट म्हणूनच वागू द्यात ना. तर मला सगळंच तुम्ही सांगत असाल तर मी काय गाढव आहे का तुम्ही सांगाल तसं करायला. मला पण काय सुचतं, मला पण मी पण 5-7 वर्षात 3-3 नोट्स काढून सगळं करून अभ्यास करून मला पण माहीत होतं ना हे काय. तर असं नाही, पण नम्रपणे हे सगळं चालू होतं. मनोज वाजपेयी मला खूप सपोर्ट करायचा, जायचे बिंदास असं करत तसं करा. मग ते बिहार जिंदाबाद मनोज वाजपेयी क्रेनवर उभं राहून ओरडायचं आणि सगळी लोक. आणि डबिंग केलं तेव्हा बच्चू यादव जिंदाबाद असं टाकलं, 1000 लोकांचा माहोल माझ्या रोलला बिल्डअप करण्याचं मनोज खूप काम करायचं. आणि आम्ही ते काही सीन केले आणि इथं दाखवले. तर राम गोपाल सांगितलं की सगळ्यात पॉवरफुल तर सयाजीच वाटतोय, तुम्ही कसं काय म्हणताय की याच्यामध्ये ह्याचा रोल बरोबर नाही. मग सगळ्यांचे डोळे उघडले, अरे यार आता तर काय आपल्याला पर्याय नाही. मग आमचे इम्प्रोव्हायझेशन असतील हे असेल म्हणजे मग ते सगळं बरं व्हायला लागलं. पण मनोजचा आणि डिरेक्टर म्हणायचा, एकदा अनुराग कश्यपचं एक वाक्य होतं, ते असं पत्त्याचा बंगला लावतो आणि पडतो, 30 सेकंड के अंदर बनाव नाही तर त्याला धड इधर होगा और सर इधर होगा असं वाक्य होतं. तर म्हटलं धड इधर सर होतं ते बहुत झालं आहे आता हिंदी पिक्चरमध्ये ऐकले. तर मी असं इम्प्रोवाइज घरात केलं होतं की 30 सेकंड के अंदर बनाव, मैं गिनती सुरू करता हूँ 21. आता 30 सेकंदात 21 वरूनच गिनती सुरू होते. असं ते त्याचा उद्धटपणा ॲग्रेसिव्हपणा करायचा. मग ते दोन्ही केल्याचं ठरलं. मग डिरेक्टर म्हटलं नाही तुझं हेच चांगलं वाटतं, आपण हेच राहील. असं करत म्हणजे अनुराग कश्यपनी इतके लिहिले चांगले डायलॉग होते, म्हणजे ते ओरिजिनलच इतकं दिल दक्त करणे माधुरी दीक्षित, म्हणजे मन में हंस के दिखाओ, हे बांध नहीं बनेगा, ते डायलॉग इतके फेमस झाले. आणि मुळात तो अनप्रेडिक्टेबल ह्युमरस व्हिलन ही कॉन्सेप्टच त्या पिक्चरपासून आली माझ्या माहितीतली. आणि मग तो रोल आल्यानंतर मग सगळंच बदललं एकदम. म्हणजे अचानक मी स्कूटरवर जायचो आणि अचानक धर्मेंद्रचा ड्रायव्हर माझ्या घरी, सर म्हणजे आपकी गाडी पे काना आहे. मी म्हटलं गाडी कुठे इथं कोणाला असं स्कूटर आहे आणि गाडीचा ड्रायव्हर कशाला आमच्या मागे लागला आहे. मग परेश रावलचा मेकअप पण सांगतो मला पण तिकडे ठेवा असं वगैरे वगैरे. तेव्हा वाटलं काहीतरी इंडस्ट्रीत चेंज झाला आहे वगैरे. पण हिंदी इंडस्ट्रीत परत केशव रामसे वगैरे मेन व्हिलन देतो म्हणणार आणि 4 व्हिलन आणून ठेवणार आणि तो खोटेपणा, ते काही जुळलं नाही जास्त माझं. साऊथला मला बोलवलं आणि मग 100 दिवस पिक्चर चालला. मग तेलुगूमधला 100 दिवस चालला, मग कन्नडमधला 100 दिवस चालला. आणि मला एकदम नट म्हणून वर्षाला 10-15 पिक्चर मिळायला लागले. काहीच आपल्या हातात नसतं. तेव्हा पण मी तसाच होतो, आता पण तसंच होतो. फक्त जरा अगदीच स्कूटरची जरा गाडी घेतली, गाडीची जरा चांगली गाडी घेतली, मग जरा असं. पहिलं रिजेक्शन, पहिला अपमान आणि पहिला चेक आपल्या कायम लक्षात असतात या गोष्टी, कारण त्यातनं आपण बऱ्याच गोष्टी शिकतो पुढे जाऊन आणि त्यासाठी आपण त्या लक्षात ठेवतो अनेकदा. तुमच्या बाबतीतलं या आम्हाला ऐकायला आवडतील. सखी प्रिय सखी नावाचं नाटक बसलं होतं, ते आधी अमोल पालेकर करणार होते. चिंद्रेम खानोलकरांच्या कथेवरचं का कादंबरीवरचं होतं. आणि अचानक अमोल पालेकरांचं पण ते राहिलं करायचं. मग पुरुषोत्तम बेर्डेंनी करायला घेतलं. त्यात मला सूत्रधाराचा रोल होता आणि मला जरा एवढा मी बरा वाटत नाही म्हणून मला त्यातनं काढलं होतं आणि एक साधा रोल दिला होता. तर काही वर्षांनी गेल्यानंतर पुरुषोत्तम बेर्डे एकदा मला म्हणतात तुला वाईट वाटलं असेल ना तेव्हा. म्हटलं नाही रे, काय वाईट वाटण्याचं कारण आहे, कारण त्यावेळेला तू डिरेक्शन करतो तुला नसेल वाटलं बरोबर म्हणून तू केलं असेल. किंवा सुरवंता नावाची फिल्म करणार तो, त्याच्यात ॲज अ हिरो मला घेतलं होतं. आणि जीवा सखा नावाचा पिक्चर आला होता आणि तुषार दळवी हिरो होता आणि त्याचा पिक्चर मोठा रिलीज झाला होता. हा सुरवंता शेतकरी पोरगा ऊस कामगारचा. काय त्यांच्या आजूबाजू डोक्यात घातलं रामदास फुटाणेंच्या. माझे फोटो बिटो आले पेपरला की हिरो काम करणार आहे. आणि अचानक एक दिवशी रामदास फुटाणे बोलवलं, अरे सयाजी तुझ्या त्या तारखा जमत नाहीत रे, त्यामुळं बघ काय करायचं, दुसरा रोल करशील का. मला डाऊट आला की हे अचानक का बदलत आहेत. तर मी म्हटलं की नाही, मी तुमच्या पिक्चरमध्ये कामच नाही करणार, चला. मी तर बँकेत कामाला होतो, आमच्या घराचे प्रयोग चालू होते.
बाहेर आलो तर तुषारजवळ भेटला. अरे सयाजी तू कसं काय इकडं? आम्ही नाटकातले ना. तुषारजवळ म्हटलं अरे मला त्या सर्वंत पिक्चरसाठी हिरोचं काम बोलवले. काय बोलतोस? मला तर तारखाचं रिझन सांगितलं. म्हटलं मी होतो त्या रोलला. काय बोलतो सयाजी? मला बोलले नाही, तुझं नाव सांगितलं तर मी आलोच नसतो. तर मला म्हटलं सयाजी सॉरी यार, हार्ड लक. मी म्हणलं हार्ड लक सोड यार, तुला बेस्ट लक, बिंदास कर. आणि मग ते गेले. मग म्हणजे तोही चांगला कलाकारच आहे, पण खेड्यातला रोल मी करतो तसा तो करला नसता, किंवा इंग्लिश फॉरवर्ड बोलणारा तुषार जसा रोल करेल तसा मी केला नसता. बरोबर. पण ह्या असतात गोष्टी त्या त्या काळात घडलेल्या. हे पहिला चेक करंबेळकरांच्या लाल सलामचा गेलो होतो, स्कूटरवरून मी बँड्राला आलो होतो आणि 1.5 लाखाचा चेक मला मिळाला होता. आणि आमचं बोलणं असं झालं. पहिला चेक 1.5 लाखाचा होता. हो, म्हणजे त्याच्या आधी असं एखादी छोटी रक्कम असते 10,000चा का 1,000चा चेक. हा पहिला चेक ह्याचा होता. रामाचा रोल केलेला कोण तो? राम आणि आपल्या रामायणामधला राम, अरुण गोयल. अरुण गोयलची एक सिरियल होती, त्यात 1 दिवसाचंच काम केलं होतं. मला वाटतं 1,000चा चेक फिल्म सिरियलला मला मिळाला आणि माझ्याकडे झब्बा घातला होता आणि त्या झब्ब्यात ठेवला रात्री 12-12:30. स्कूटरवर कुचरापट्टीला आलो आणि चेक बघतो तर चेकच नाही. हा, अरे बाप रे, 700-800 रुपये पगार आणि 1,000चा चेक. मी स्कूटरवर परत शोधत तिकडं कुठे भेटलो का, तो मूर्खपणा होता, पण अशा कुठेतरी उडाल्या का. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं, त्यांनी दुसरा चेक दिला वगैरे. ही एक आठवण आहे. दुसरा अजून काय मिळालं असतील, पण 1.5 लाखाचा चेक जेव्हा मिळाला होता तेव्हा माझी स्कूटर नो पार्किंगमधून उचलून नेली होती आणि बँड्राला कुठल्या तरी पोलीस स्टेशनला तिथं यायला सांगितलं होतं. तिथं गेलो आणि 50 रुपये दंड होता. माझ्याकडे काहीतरी 44 रुपयेच खिशात निघाले. तर तो काहीतरी नाटकात बघितलं असेल त्या पोलिसांनी. नाही नाही ऐसा नाही चलेगा, चलो पीछे हो जाओ तुम लोग आओ, असं करत करत ते 2-3 होते ते गेले. म्हणजे काय झालं, एवढे 6 रुपये नाहीत तुमचे, जाऊ दे बरोबर, जा गाडी घेऊन, कशाला कुठं पण लावतो रे. आणि माझ्या खिशात 1.5 लाखाचे. मी असं, मला दिशाच कळत नव्हती आपण कुठे चाललो असं. तुमचे प्रत्येक जे कॅरेक्टर आहेत, खलनायकी कॅरेक्टर, त्याच्यातनं एक ना विकृती, अशी विकृत माणूस पाहायला मिळतो. प्रत्येकाची एक वेगळी छटा आहे, वेडसरपणा दिसतो त्याचा, ती विकृती आहे प्रत्येक ह्याच्यातली, ती छटा आहे. पण ती साकारताना, कारण सयाजी शिंदे पर्सन म्हणून खूपच वेगळे आहेत आणि अशा आणि अभिनय भूमिका साकारायची अभिनेता म्हटल्यावर तुम्हाला काही करता आलं पाहिजे. पण अशा वेळेला 360 डिग्रीमध्ये जेव्हा चेंज होतो, आपण प्रत्यक्षात असे आहोत आणि असं एकदम काहीतरी वेगळं साकारायचंय, तेव्हा कुठेतरी अभिनय साकारताना किंवा ती भूमिकेतनं बाहेर पडल्यानंतर या गोष्टीचा त्रास किती व्हायचा किंवा होतो अशा पद्धतीनं, तितकं खोल गेल्यावर, तितकी विकृती केल्यानंतर? नाही त्रास नाही, तो कसं होता, आपण एक नाटकाचा ग्राफ ठरवतो, पिक्चरचा ग्राफ ठरवतो, मग त्या सीनचा ग्राफ ठरवतो, मग त्यातल्या व्हेरिएशन कुठे कुठे कशा होणार आहे, त्या काळापुरतंच ते असतं ना, आणि ते वेल प्लॅन्ड असतं ना. पण तुम्ही असं करताना की ते असं वाटतं कुठेतरी खरं वाटलं पाहिजे. पण प्रत्यक्षात कुठे असे पाहिलेले असतात कॅरेक्टर तुम्ही, किंवा पाहिलं एखादं कॅरेक्टर मी साकारलंय, ते अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक माणूस पाहिलेला, असं झालंय कधी? हो, खूप वेळा होतं. मला एक उदाहरण दाखल सांगा. जुलवाच्या हिजऱ्याचा रोल करताना मी किती हिजऱ्यांना बघितलं. आम्ही कुर्ल्याला रात्री 12:30 वाजता एखाद्या हिजऱ्याला भेटायला गेलो होतो. तर तो काय म्हणे, तू ह्या लाईनमध्ये कशाला येतो, चांगला दिसतोय, लग्न कर, तू हे हो. म्हणलं अहो नाही ह्या लाईनमध्ये येत, मला फक्त माहिती सांगा की हे कसं करायचं काय. त्याला वाटत होतं नाही नाही हा कोणतरी पोरगा खोटं बोलतोय आणि आमच्या लाईनमध्ये येतो. अरे लाईन वाईट आहे बाबा असं. म्हणजे असं पण असतं. किंवा पुढारी आपण, तेव्हा मी होतो तर कराडचे, सांगलीचे कुठले तरी पुढारी मुंबईला यायचे आणि ते डान्स बारमध्ये जायचे ना, तेव्हा ओळखीचे कोणतरी आम्हाला बोलवायचे, मी या. मी बघायचो, अरे या हा आमदार आहे, नगरसेवक आहे, हाचा PA आहे, आणि इथं किती पैसे उधळतायत, किती मस्ती करतायत आणि काय धिंगाणा घालतायत. तो धिंगाणा शूलमध्ये दिसतो ना, मग आपण बघत असतो ना ते. पण नेहमीच कसं ना, स्त्रीलंपट भूमिका, खलनायकी भूमिका, विकृत भूमिका असं केल्यावर ना लोकांना त्या खऱ्या वाटायला लागतात. जसं मी तुम्हाला सांगते की आम्हाला भीती वाटायची जेव्हा आम्हाला तुम्ही प्रत्यक्ष माहीत नव्हतं पडद्यावर लहान असतात. तर सर, पण असं असतं की तुम्हा लोकांना जेव्हा प्रेक्षक कधीतरी समोर येतो एखादा, ते कधी शिव्या दिल्यात, कधी रागानं काही म्हटलंय, असं काही झालंय, असा एखादा आठवणीतला
नाही, मला निळूभाऊ असल्या गोष्टी सांगायच्या की त्यांना कोणीतरी नालायक बिलायक म्हटल्याच्या गोष्टी होत्या. पण मला असं झालं नाही, कारण माझा अनुभव असा आहे की फक्त आईला खूप राग यायचा. हां, म्हणजे एकदा बाई सरपंच असते, तिच्या नवऱ्याचा खून केलेला रोल केलेला होता. आणि त्यामध्ये काय होतं की सगळ्या बायका मला शेवटी जाळतात. आणि ते आईनं पिक्चर बघितलं. मी त्या दिवशी घरी गेलो तर आई माझ्याशी बोलायलाच तयार नाही. म्हटलं काय झालं, वहिनीला विचारलं काय झालं, तर वहिनी काय नाही, आता तर चांगला पिक्चर बघत होते, आत्ताचा घडाघडा बोलत होते, आता काय झालं. तर शेवटी मी आईला म्हटलं काय झालं, बोलत का नाहीस, काय म्हणजे कुठं चुकलं, काय मिळवलं आयुष्यात शेवटी. मला म्हटलं काय झालं, सगळं तर चांगलं चालू आहे, नट आहे वर. खाल्लाच ना शेवटी बाईच्या हातचा मार. काय गरज होती आपल्याला त्या बायकांच्या हातचा मार खायचा, हिच्या पादराला हात घाल, तिच्या पादराला हात घाल, काय गरज होती, देवाधर्माचे रोल करायला येत नाही. तेव्हा मला रिअलाइज झालं की अच्छा, हे जे काही मी बायकांनी मारलं ते तिला अजिबात पसंत नाही. तर असं पण बाकी तसं नागपूरला मी शूटिंगला गेलो होतो आणि एक माणूस खूप दिवसभर उभा होता आणि म्हटलं आमच्या घरी चला, घरी चला, घरी चला. मग शेवटी त्यांच्या घरी जेवायला गेलो. 20-25 माणसाला बंगला, बाहेर असं लॉनमध्ये जेवण बिवण लावलेलं. आणि मग आम्ही जेवलो बिवलो आणि निघालो. तर म्हणजे 2 मिनटं जर आमच्या मिसेसला भेटायचं. मिसेसला आत गेलो तर 10, 15, 20 बायका अशा, त्यांचं एक मंडळ होतं. आणि दर शनिवारी एकीच्या घरी त्या रात्री पाऊस होता, पिक्चर बघत होत्या. तर त्या रात्रीत म्हणजे एकदम म्हणजे भयानक रोल आहे बायकांच्या बाबतीतला. म्हणजे खरं तर बायकांना खूप राग यायला पाहिजे, पण ते काय आवडत होतं बायकांना समजतं की हे तसं नाही, हे काम चांगलं तसं करतायत. पण याही उपर साऊथमध्ये तुमचं मोठं फॅन फॉलोइंग आहे. तुम्ही एकदा मला मागे म्हणालात अगं प्रणाली, मराठीमध्ये आपल्या कलाकाराला एवढं नाही हे करत जेवढं साऊथमध्ये करतं, म्हणजे देव समजतात. हे तुम्ही किस्से सांगितले होते, तर त्याविषयी आता मला माझ्या प्रेक्षकांना पुन्हा तुम्ही ते सांगावेत की साऊथमधले फॅन्स. बऱ्याच वेळेला काय होतं की रजनीकांतनं आम्ही एक सिनेमा करत होतो आणि मी झाडाखाली बसलो होतो आणि रजनीकांत म्हणले अरे बाहर क्यों बैठे, मेकअप वैन में आई है. म्हटलं हम तो आर्टिस्ट के लिए मेकअप वैन थोडी मेरे लिए है यार, असं पण सोचो. नाही म्हटलं मला झाडाखाली बसायला आवडतं, मला इथं बसून जेवायला आवडते. नाही म्हटलं खाना साथ में खाते वगैरे. जेवलो आम्ही. इथं बऱ्याच वेळा काय होतं, माझा असा अनुभव होता की अरे किती 2-3 पिक्चर केलेत, किती सिरियल लिहितो, किती भाव खातो, किती बोलतो, किती आवाज करतो, ए चेअर लाव रे, आणि शिव्या बिव्या देऊन लगेच अरे समजता ये हो, त्यांचं काय करायचं बाबा असं. तर अरविंद जगतापांना आम्ही एकदा विजयला भेटलो होतो. तर इतका नम्र विजय, तो 30 करोडची फिल्म त्याची त्या 20 वर्षापूर्वी टेबलवरच गेली आणि तो आपणाला उभा राहतो, तर कसं सांगतो नाही नाही मेरा तो इतना आहे छोटा असं. स्टेजवर तिकडे गेलं की ते चांगले काम. तर मला असं वाटतं की तो म्हणजे चिरंजीवीचा पहिला पिक्चर केला तर मला म्हणलं अरे कम्फर्टेबल. म्हणलं नो, व्हॉट हॅपन. म्हणजे ही लँग्वेज नवीन आहे, मला काही माहिती नाही, मला जर मी नाटकात काम करतो म्हटलं, मला जर भाषा समजली नाही तर मी एक्सप्रेशन नाही देऊ शकत. त्यांनी लगेच शूटिंग थांबवलं, एक असिस्टंट नेमला, त्याला पाठवलं, ते असं करून दिलं आणि मग डबिंगला वेळ घेतला, शिकवलं जसं म्हटलं तसं. तर थोडक्यात अशी मोठी माणसं बघता बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे आता सगळ्यांचेच मराठीत वाईट अनुभव असे नाहीत. समजा की रितेश देशमुख किती चांगला वागतो, महेश मांजरेकर चांगला, म्हणजे काही ज्यांच्याबरोबर असं केलं. पण काही नट आहेत की 4 आण्याचा अभिनय 12 आण्याचं दाखवतात ना की आम्ही ह्या होत्या, तेव्हा आपल्याला त्रास होतो की अरे जरा बघा, दुनिया बघा जरा तुम्ही. किंवा काही हिरोईन टँट्रम करतात की टँट्रम होतात नाही, ॲक्शन म्हटल्यानंतर तुमचं काय कॅलिबर आहे ते दिसलं तर बरं होईल, असे अनुभव आहेत. पण काय शेवटी प्रत्येकाच्या तऱ्हा आहेत, आपल्याला काय करायचं, आपण आपल्या पद्धतीने वागत राहायचं, पुढे जायचं. कारण तुम्हाला सगळं मनासारखं काय भेटत नसतं. तिथले फॅन्स तुमच्यासोबत कसे आहेत साऊथचे? साऊथचे खूप फॅन मागे लागतात, फोटो काढतात चांगले. पण जर आपल्याकडे उद्धटपणा जास्त आहे, या एकदा जेवायला मटन बिटन करू, अरे तुला काही मटन मिळत नाही, बोलतो काय बोल की नाही, एकदा जेवायला याल का, आम्हाला आवडेल तुम्ही आमच्या घरी आला तर, काही बोलायची पद्धत असं जरा ते फरक पडतो. म्हणजे एक फॅन तिकडे होता, दिवसभर उभा होता, संध्याकाळी राजमंदिरला मी होतो आणि दिवसभर म्हणे इतका त्याला इतका जीव माझ्यावरती, तो म्हणत चला चला जेवायला. घरी घेऊन गेलो तर 2nd फ्लोअरला बघतोय तर 75 एकरमध्ये त्याची ती नारळाची बाग होती.
आणि एवढा मोठा मोठा काय नंबर पण आहे, कसं वागतात लोक, ते बघून विसरायला होत नाही. बरोबर. या मटण खायला एकदा चांगलं मटण भेटू असं. तर असे विविध अनुभव आहेत. साऊथला श्रद्धा जास्त आहे, आपल्याकडे श्रद्धा कमी आहे. आर्टच्या बाबतीतली जरा दाखवण्याचा प्रकार जास्त आहे. कशामुळे असेल, नाटकातले लोक आपल्याकडे जास्त नम्र आहेत, सिनेमातले जरा. तिथल्या कलाकारांसोबत तुमचं इक्वेशन कसं आहे? म्हणजे आता अगदीच म्हणायचं झालं तर रजनीकांत यांच्यासोबतची पहिली भेट कशी होती, ती आठवते तुम्हाला? आणि भेट तर फार सुंदर म्हणजे आणि ते मराठी देखील बोलतात. हो. रजनीकांतनं पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा मी काहीतरी 10-11 वाजता बोलवलं होतं, म्हणून सकाळी 9 वाजता केस कापायला गेलो, तर तो केस कापत होता त्याच्या इथं रजनीकांत लिहिलं होतं. अरे वा, म्हटलं काय रजनीकांत, हा आपण बहुत बडा फॅन आहे अरे ऐसा तसा. तर मी त्यांना भेटायला गेलो तर रजनीकांतच्या बाजूला एक 5-10 माणसं अशी बसली होती. तर मला बघितलं रजनीकांत स्वतःच उभे राहिले, तसेच सगळे उभे राहिले. म्हटलं रजनीकांत उभं राहावं असं काय झालं, बाकीची काही मला ओळखत नव्हती तेव्हा. म्हणजे कसं 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 तुमच्या म्हणजे मला छान 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 मला पण कळलं नाही हे तेलगू तमिळ कशात बोलतायत वगैरे. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ऐकलं वाटलं की कसं तुमचं चांगलं का चाललं आहे वगैरे. तर फार प्राऊड फील होण्यासारखं त्यांनी वागणूक दिली. त्यांनी म्हटले की, मी म्हटलं अहो मी आत्ता बघितलं की केस कापत होतं, रजनीकांत लिहिलं होतं, तुमचे जीव द्यायला तुमच्यासाठी हे आहे ते. म्हटलं तर रजनीकांत म्हटले सयाजी माझं आयुष्य गेलं इकडं रे, तू एकच पिक्चर केला आणि त्यांच्या ब्लडमध्ये गेलं असतं. म्हटलं अहो तुम्ही असं तुमचं मोठेपण तर आम्हाला माहिती आहे काय तुम्ही आहात ते असं. किंवा एकदा मी माझी मुलगी आम्ही बाबा फिल्मचं शूटिंग करत होतो, तर रजनीकांतनं काहीतरी डाळिंबाचा रस आणला दिलायला लागले. मला म्हणली कोण बेटे, ही भारती आहे. भारती कौन है, म्हणजे आपले कसे संत तुकाराम, भारती कभी भी उसने पहिले इनको देना, ही भारती रोल किया है उसने. म्हणलं काय मोठेपणा, असं नम्रपणा खूप चांगला घेण्यासारखा. इतरही अनेक कलाकारांसोबत तुम्ही काम केले. मला आठवतंय तुम्ही एकदा मला म्हणाले होतात, प्रणाली मराठी सिनेमांचं कव्हर करतेस ना, एकदा साऊथ सिनेमा कव्हर करून बघ, इथे गोव्यात शूटिंग सुरू आहे. आणि नागार्जुन सोबत वगैरे तुम्ही काही काम करत होतात. तर हेही कलाकार आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी काही तुम्हाला आज सांगायला आवडेल, साऊथचे काही स्टार्स. म्हणजे नागार्जुनचा एक प्रोड्युसर आहे, त्यांनी मी नागार्जुन बरोबर 5-6-7 सिनेमा केला असेल, त्यांचा एकच प्रोड्युसर. तर मी कसं काय, मी ग्रुपिझम कधी केला नाही. कोण डिरेक्टरच्या घरी जाऊन पाणी लोणी लावत बस आणि प्रोड्युसरच्या घरी जाऊन असलं कधी मी धंदे केलं. आपण आलो, आपलं काम केलं, पहिले डायलॉग लिहून घेतले, काम केलं, झालं वगैरे. तर नागार्जुनचा प्रोड्युसर आहे ना, काही आर्टिस्टना ड्रिंक्स लागतो, फोन लागतात म्हणून ते द्यायचे. मी कधी म्हणत नाही नाही नको नको, आहे माझ्याकडे. एक दिवशी गोव्याला मी शूटिंग करत होतो, त्या प्रोड्युसर म्हणलं काही नाराज आहे तुम्ही आमच्या. म्हटलं का, अरे मी दरवेळेला बॉटल किंवा काहीतरी तुम्हाला पाठवतो, तुम्ही घेत नाही. तर म्हटलं अहो मी जे पैसे घेतो ते माझ्यावर खर्च करायलाच घेतो, ते पैसे काय कोणाला द्यायचे असतात. म्हटलं एवढे मी तुमच्याकडून पैसे घेतो, आपण मैत्रीत बसलो, खाल्लं पिल्लं तर गोष्ट वेगळी आहे. किंवा एकदा नागार्जुनच्या पिक्चरमध्ये होतो, मी विलन होतो, तो आत बॉस बसलेला असतो आणि मी जातो आणि दरवाजा लात मारतो, काचेचा दरवाजा, आणि आत जातो, असा सीन होता. मी लात मारली, तो काचेचा दरवाजाच फुटला, खळखळ. सगळे पळत, नागार्जुनाला कुछ लगा तो नाही ना. मला कळते 30,000 रुपयाची काचच होती. ते म्हणले नाही यार वो छोड़ दो, काच बरोबर आहे, कुछ लगा नाही ना. बस सीन हो गया. हां, म्हणजे इतकी काळजी, व्यवहार सगळे चोख असतात बरोबर. साऊथचे आपण हे बोलतच आहोत, पण असं मध्येच मला आता आठवलं की हे सगळे तुमचे चित्रपट आईने पाहिले. तुम्ही म्हणालात की आईने एक चित्रपट पाहिला आणि ती मला डाफरलेली, ओरडलेली. पण असा पहिला चित्रपट आईने पाहिलाय आणि तुमच्या कामाची तारीफ केली आहे, असं आठवतोय आता? पहिलं काम, तारीफ म्हणजे कसं की तो क्षण आठवतोय, काय प्रतिक्रिया आईला पिक्चरची तारीफच असं नव्हतं. तिला ती जन्माच्याच गोष्टी सांगायची की आईला बाळणपणात खूप त्रास व्हायचा. तर आई हारगुडची ना, तर तिकडचा एक मुसलमान बाबा आहे, तो सांगायचा की आईला 4 मुली झाल्या आणि तो सांगायचा तुला 2 पोरं होणार, त्यातला एक हिरो असेल. आणि मग आई कसल्या मुळ्या खाऊन मूल व्हायला द्यायचं नाही, असं वगैरे काहीतरी करायचं. परत ती म्हणायची मला ते आठवायचं, असं वाटायचं आता मूल नको, पण परत वाटायचं असू द्या, असं करत. पण तिला म्हणजे गोकुळधामला इथं नेलं, तर आम्ही देवाच्या पाया पडायचं, म्हणजे तिला बरं वाटायचं ना, देवाच्या पाया पडले इकडे तिकडे. आम्ही बसलो की मी काहीतरी आणायला गेलो तर एक बाई आली, तिच्या बाजूला बसली, ती कुठल्या वेगळ्याच भाषेत होती. माझा पोरगा हिरो माझं ती काय कळे ना, पिक्चरमध्ये काम करतो, हिरो. ते आमचा हारगुडचा माणूस होता का नाही, तो मुसलमानच होता, तो सांगायचा, तो आम्ही जेला. त्या बाईला काय कळे ना. आई परत म्हणती
बहुतेक आंधळी बहिरी दिसते, हिला काही कळणच झालंय मी काय बोलते ते. आईला वाटायचं जगात एकच भाषा आहे आणि ती मराठी आहे, त्याच्या पलीकडे जगात भाषा नाही काय नाही, म्हणजे ते असं. आता थोडा वेगळा की सयाजी शिंदे यांनी एवढं काम केलंय, म्हणजे निसर्ग हा आपला देव असं आपण म्हणतो की देव दिसत नाहीये पण या निसर्गात देव पाहायला शिका अशी शिकवण आपल्याला शिकवली जाते आणि तुम्ही तो पाहताय, त्याच्यासोबत तुम्ही आता सध्या राहताय त्या देवराईच्या माध्यमातून. त्यामुळे मला इथे विचारायला आवडेल की सयाजी शिंदे यांचा देवावर, अध्यात्मावर विश्वास आहे का? पंचमहाभूताच्या पलीकडे काही नाही, त्यानंतर सगळं लोकांनी सगळं तयार केलेलं आहे. म्हणजे मी तुंबारा नाटक लिहिलं तेव्हा शांता गोखले म्हणलं होतं की याच्यामध्ये अख्ख्या ह्याच्यात तू पंचमहाभूताशीच बोलत असतोस. हे मला पहाटे 3:30-4ला मी नाटक लिहायला घेतलं, नाटक म्हणजे काहीतरी लिहायला घेतलं, 37 पानं लिहिली, तर मलाच माहिती नव्हतं मी काय लिहिणार आहे. तसं मला वाटतं ते अध्यात्म असेल, देव असेल, काय असेल, हे सगळं पंचमहाभूतातनं आले आणि त्याची उत्तरं कधीच कोणाला काय कळत नाहीत. बाकी सगळे धर्म, जाती, हे ते सगळं ते वाढवत नेलं हजारो वर्षात ते कुठल्याही रूपाला गेले, त्याचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट आपण बघतच असतो नेहमी, त्याच्यात असं नाही. पण झाड हे अंतिम सत्य आहे. झाड आलं म्हणून माणूस आला, झाड गेलं तर माणूस राहणारच नाही. त्यामुळं आणि मला जेव्हा सगळेजण म्हणतात ना की तुमचं झाडाबद्दल प्रेम, तुम्हाला झाड घेऊन देऊ, मला कळत नाही बाकीच्यांचं काय दुखतंय, त्यांना का झाडावर प्रेम करायला होते, ते पण ऑक्सिजन घेतात, ते पण अन्न पाणी खातात, मग त्यांचा प्रॉब्लेम काय आहे असं मला वाटतं. सगळ्यांनीच त्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणून बघितली पाहिजे. ती काही माझी तुमची अशी नाही ना, सगळ्यांचीच आहे ती. किमान आपल्या वया इतकी झाडं नाही लावली तर तो जगण्यास लायक नाही. त्यानं आपल्याला जगवलेल्या ऑक्सिजनचं, आपल्या खाल्लेल्या फळांचं ऋण फेडले नाहीत एवढं मात्र म्हणेन. म्हणून मी म्हणतो आई आणि झाड ह्याच्या पलीकडे नंतर नुसत्या गमतीची ती मज्जाच आहे, खरे हेच आहे. याला जोडूनच मग मी थोडं विचारेन, देव अध्यात्माचा विषय झाल्यानंतर आयुष्य अनिश्चित असतं आणि तुमच्या बाबतीत ते जेव्हा झालं की हृदयविकाराचा झटका आला, आम्ही प्रेक्षक म्हणून खूप असे आम्हाला शॉक होता, कारण काही दिवसांपूर्वी मी तुमच्याशी बोलले होते, तुमचा आणि मिसेसचा मला इंटरव्ह्यू करायचा, तुम्ही त्यांचा नंबर दिला होता की प्रणाली बोलून घे, त्यांनी मला तारीख दिली होती 11 तारखेला आपण करूया आणि मी तुम्हाला ते कळवणार होती 2 दिवसांनी, म्हटलं कळवते यांना की असं असं किंवा तुमचं बोलणं होईल मला तुम्ही मग रिवर्ट कराल आणि ती बातमी आली आणि आम्ही सगळे शॉकिंग होतो. पण असं असतं ना, काही अनुभव आपल्याला जगण्याची नवी उमेद देतात, आपण त्यातनं बरंच शिकत असतो. त्यानंतरचं आयुष्य आणि तो क्षण काय सांगाल? मुळात मला झटका आला होता हे खोटं आहे. हां, मला झटका आला होता. साताऱ्यातले हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर सोमनाथ जे आहेत ना, तर ते डॉक्टर सोमनाथांना आम्ही एका डोंगरावर फिरायला गेलो होतो आणि 20 वर्ष पोरं पळत चालले होते. मला वाटतं मला पण वाटते पळावं. ते म्हणले अहो आपण 60 ओलांडली आहे, तुम्हाला तसं वाटणं पण तसं तर नाही म्हणत, तुम्ही असं करा आपण जरा चेक करू तुम्हाला. म्हटलं मला काय त्रास नाही, मी तर चढू शकतोच आहे ना, तरी या चेक करू. म्हणून आम्ही गमती चेक करायला गेलो. ज्या दिवशी चेक करायला गेलो त्या दिवशी पण मी 4-5 किलोमीटर सायकल चालवली, कॉफी प्यायली, गेलो चेक केलं तर ते म्हटलं अरे एक ब्लॉकेज आहे आणि ते 100% ब्लॉकेज आहे, तुम्ही डॅमेज होऊनच इकडं आला असता. बघा नशिबानं कसं तुम्हाला आधीच बोलवलं आणि तुम्हाला काहीच डॅमेज झालं नाही आणि आपण करून टाकू. असं केल्यानंतर मी न्यूज असं दिली की बाबा रे प्रत्येकाने 50-60 नंतर आधी चेक करा, म्हणजे कदाचित डॅमेज होऊन हॉस्पिटलमध्ये जाल तुम्ही, त्याच्याऐवजी चेक केला तर तुमचं डॅमेज वाचेल, ह्या हेतून ती बातमी दिली होती. मला काय तसा कोसळून काय होणार होतं असं काय नव्हतं. आता अर्थातच मुलाखतीच्या शेवटी मला विचारायला आवडेल सह्याद्री चा जो देवराई प्रकल्प आहे त्याविषयी, कारण ते तुमचे जीव जास्त आहे त्याच्यावर आणि त्यात तुमचा जीव अडकला असं आम्हाला वाटतं. तर त्याविषयी ते काम कसं सुरू आहे, त्याच्या पुढे अजून काय डेव्हलपमेंट्स आहेत, आत्ता यावेळी तुम्ही काय करताय? कारण जेव्हा तुम्हाला फोन केला तेव्हा तुम्ही इतके बिझी असताय आणि बऱ्याचदा तुम्ही म्हणता मंत्रालयात जायचंय, प्रणाली इकडे जायचंय, त्यामुळे अर्थात त्यानिमित्ताने काही कामं असतात जिथे तुम्हाला जावं लागतं आणि ती धावपळ असते आणि सोबत अभिनय सुरू आहे. त्यामुळे आत्ता मला अभिनयाविषयी तर ऐकलं, पण आता देवराईविषयी. देवराई हे सुरू केलं माझ्या गावात 2000 झाडं लावून सुरुवात केली. मग दिवडीला देवराई झाली. मग अनेक लोक हिंगोलीवरून मंगेश भेटला, मग पांडुरंग सोनाने भेटला, मग सुपर्ण जगताप भेटला, अरविंद जगताप तर बरोबरच होताच, आमचा शिवराम घोडके भेटला आणि ह्या सगळ्या अशा सुहास वांगणकर, विजय निंबाळकर, आमची जे समविचारी लोक भेटत गेले, सचिन चंदने, आणि मग आम्ही ते बिल्ड करत गेलो आणि ते वाढत 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 आता जवळ 30 देवराई तर ऑफिशियली उभे आहेत, अजून 10चं चालू 40 आहेत. आणि आता मग मी राजकारणात जेव्हा गेलो तेव्हा अजित पवारांना मी ते म्हणले या, आम्ही जेव्हा तिथं जायचं ठरलं
तर मला अजित पवारांचा खूप चांगला अनुभव होता. त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे देवराईसाठी त्यांनी खूप मदत करत होते आणि GR पण एक त्यांनी काढला होता की सयाजी शिंदे नाव टाकतात म्हणून, पण मग सह्याद्री देवराईचं जिथं जिथं जाल त्यांना सगळ्या लोकांनी सपोर्ट करा चांगला, वन विभागानं, कलेक्टर लोकांनी. मला इतकं भारी वाटत होतं की काय माणूस आहे यार. आपल्या एका भेटीत असताना ती इतकं आवडलं आणि त्यांनी लगेच ऑर्डर काढायला लावल्या ना असं तसं. पण 2-4 वर्षांनी काहीतरी ते म्हणले राजकारणात कसं, तर म्हटलं मी येऊन काय करणार आहे. नाही नाही या असं वगैरे. तर मी भाषणामध्ये असं सांगायचं की जर तुम्ही निवडून दिला तर तेवढी मताने मी तेवढी झाडं लावेन तिकडं किंवा देवराई करेन. तर आमचं आता पहिल्याच 30-40 आहेतच. परत आता प्रत्येक आमदार एक देवराई बनवणार आहे, अशा संदर्भात काम चाललं आहे. तर मला असं वाटतं की राजकारण म्हणजे फक्त वाईटच वाईट, लांबून बघायचं आणि नुसती नावं ठेवायची, विचारवंतांनी नेहमी नुसते विचार मांडायचे आणि प्रॅक्टिकल करायचं तेव्हा काही यायचं नाही. आणि मतं द्यायला लोक येत नाहीत आणि मतं देणारी लोक काय टर्म्स कंडिशन टाकतात, हे सगळं बघत असताना लोकशाहीचं कसं असतं. तर मला असं वाटलं की जास्तीत जास्त खऱ्याच्या बाजूने उभं राहू, आपल्याला जे खरं दिसतं ते तरी मांडू आपण. तर मला असं वाटतं की जर ह्या 5 वर्षात प्रत्येक आमदाराने 2000 झाडं दरवर्षी लावली तर प्रत्येक आमदाराचे 10,000 होतील. तर 4,10,000 झाडं नुसत्या राष्ट्रवादीकडून होतील. तर त्या पद्धतीने मी प्रस्ताव मांडला आहे आणि त्या दिशेनं प्रवास करतो आहे. मी काही असं आयुष्यभर राजकारणात राहील असं वाटत नाही, कारण आपण ही 5 वर्ष तर नक्कीच राहीन, कारण आता गेलो यांनी निवडून आणलं आहे, आलेत, त्यांचं गुडविल होतं, अजितदादांचं गुडविल होतं, या सगळ्यांना आलेत. पण हे जर झाडाचं काम झालं तर मला असं वाटतं की काहीतरी अचीव केलं. आणि निवडून आणले आमदार काय 5 वर्षांनी परत त्यांना निवडणूक आहे, पण ह्या 5 वर्षात जर त्यांनी 10,000 झाडं लावली तर ती मात्र त्यांना 7 पिढ्यांना उरतील. एवढं जर त्यांना महत्त्व मी सांगतो ते कळलं आणि माझ्या मते त्यांना कळलं आहे, तसे आमची बोलणी होत आहेत, चालू आहेत. तर त्या दिशेने मी प्रवास करतो आहे की ह्या अजून 40 देवराया उभ्या राहतील. अजून जवळजवळ 2,820 देवराया काहीतरी भारतात आहेत मला वाटते का महाराष्ट्रात, त्यातल्या 2,200 तर फक्त आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्या सगळ्या टिकण्यासाठी काय करता येईल, नद्या टिकण्यासाठी काय करता येतं. मग मी झाडावरचं एक गाणं अरविंदनं लिहिलं आहे, मग बीचं एक गाणं लिहिलं आहे, मग नदीचं एक गाणं लिहिलं आहे. मग हे असं करून 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना एक पिशवी द्यायचं, एक बी द्यायचं, त्यांना रोप बनवायला लावायचं, ती गाणी म्हणायला लावायची. ते 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात झाड लावायचं, त्यांना एक रोप प्रत्यक्ष बनवायला लावायचं. त्यांच्या 50 बिया, 50 विद्यार्थी, 50 प्रकारच्या चर्चा होतील की माझं जांभूळ एवढं आलं आहे, माझा आवळा एवढा आला आहे, माझ्या चिंचेला असं झालं आहे. हळूहळू त्यांच्या मनात लागेल आणि ही गाणी त्यांच्या मनावर परिणाम करतील आणि मग बीज संमेलनं भरवायची आणि असं एक आनंदात लाईफ जगायचं, असं एकंदरीत चालू आहे. वा, आता मला असं वाटतं एक कविता होऊन जाऊ दे. अरविंद जगतापांची एक भारी कविता आहे. सहज अशी एक दिवशी तो म्हटला, आम्ही कुठेतरी चाललो होतो, म्हटलं तुम्ही जावा पुढे जरा, मी नंतर येतो. आणि तेवढ्यात त्यांनी लिहिली होती, मुळांचे कुळ घेऊ, खोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ. लहान मुलांसाठी गोष्टी आहेत पानोपानी, सांगू आम्ही कानोकानी, बियांच्या खाणाखुणा पेरू आम्ही राणीवनी. इवली जरी होऊ, सावली तरी होऊ, मुळांचे कुळ घेऊ, खोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ. कधी होऊ पारंबी, कधी होऊ फांदी, कधी होऊ पारंबी, कधी होऊ फांदी, हिरव्यागार जगाची होऊ आम्ही नांदी, हिरव्यागार जगाची होऊ आम्ही नांदी. घास आम्ही देऊ, श्वास आम्ही देऊ, घास आम्ही देऊ, श्वास आम्ही होऊ, मुळांचे कुळ घेऊ, खोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण गाऊ, झाडांचे गुण घेऊ. याला आता चाल लावून पण आम्ही ती केली मुलांसाठी. ही मुलांच्या मनावर खूप परिणाम करणार आहे. मुळांचे कुळ घेऊ, खोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ, अशी त्याला चाल लावून आता ती यूट्यूबवरती आहे, सयाजी शिंदे चॅनलवरती. मी 2-4 शाळेत जाऊन त्यांना ही म्हणायला लावली आणि त्या मुलांना घेऊन झाडाखाली भारी केले ते. त्यामुळे ते म्हणजे जर हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं सगळ्या महाराष्ट्रातल्या शाळांना हे बीचं गाणं, हे झाडाचं गाणं, हे नदीचं गाणं मी केले, ते जर दिलं ना तर अभ्यासक्रमात खूप मोठा फरक पडतो. नाही तर मग ते एवढी मोठी प्रतिनिधी देतात, ते शिक्षकांना पण येत नाही, तेच असं करून वाचतात, ती मुलं मग मागे म्हणतात. त्यापेक्षा हे साधं साधं बोललं तर किती मुलांच्यापर्यंत जाईल. असं एक गव्हर्नमेंटला, शिक्षण विभागाला मी येऊन भेटेनच तुम्हाला, पण ह्याचा नक्की विचार करा. साध्या सोप्या गोष्टीतनं जे कळतं ना ते फार चांगलं असतं. फार अवघड करून फार तज्ज्ञांचा सल्ले घेतले ना की गोंधळ होतोच. हे मला अगदी सगळ्या ठिकाणी माहिती आहे. साध्या माणसांचा सल्ला घेतला तर जास्त बरं आहे आणि मी साधा आहे.
माझा सल्ला खरंच घ्या. बरं, आता या मुलाखतीची जो शेवट आहे जो आपण असा करणार आहोत की सह्याद्रीचा ओढा तुम्हाला आहे, त्याला तुमचा ओढा आहे, त्यामुळे त्या सह्याद्रीनं तुम्हाला पत्र लिहिलंय. पाहूया तो काय म्हणतोय. प्रिय सयाजी, सयाजीराव मुकुटराव शिंदे, असं वाटतं या नावाची मोठ्याने गर्जना करावी आणि 7 वेळा ऐकावा तुझ्याच नावाचा प्रतिध्वनी. इतकं केलंयस तू माझ्यासाठी. आज जगासाठी तू सयाजीराव असलास तरी माझ्यासाठी मात्र तू माझा सयाच आहेस. माझंच मूल, माझ्या अंगा खांद्यावर खेळलेलं, बागडलेलं. म्हणूनच कदाचित नियतीनं माझंच नाव तुला दिलं. तूही सया आणि मीही सया, अर्थात तुझा सह्याद्री. एकेकाळी हिरवा शालू लेऊन बहरलेला माझा सह्यकडा आज भग्न झालाय, पण मी अजूनही आशा सोडलेली नाही. कारण तुझ्यासारखी लेकरं आज पाऊस होऊन जगवतायत सह्याद्री. तू लावलेली असंख्य झाडं जणू आहेवाचं लेणं म्हणून मिरवते ही सह्यधरती. या मराठी मातीला श्वास देणाऱ्या सह्याद्रीला तू श्वास दिलायस हे कसं विसरू मी. म्हणून कदाचित तुझे श्वास थांबण्याआधीच उपचार मिळाले तुला. कारण या सृष्टीच्या निर्मात्यालाही कळलं असावं श्वास देणाऱ्याचे श्वास थांबवावे तरी कसे. म्हणून तुला सांगतोय आज ही मनातली गोष्ट. तू जग सया, उदंड जग. कारण तू जगलास तर मी जगेन आणि मी जगलो तरच तुझाच सह्याद्री. तर हा आमचा एक वेगळा प्रयत्न होता नो फिल्टरच्या ह्या आमच्या या तुमच्या सोबतच्या एपिसोड मध्ये. तुम्हाला कसा वाटला आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे मला जरा तामिळमध्ये सांगा ना. माझी तारीफ जरा तामिळमध्ये నల్లరికింగ్లో म्हणजे తమిళమध्येच खूप चांगली आहे. ఇది చాలా మంచిది. ఇది ములాఖత్ ఈరోజు మీరు తీసుకొని ములాఖత్ చాలా మంచిది. నేను చాలా హ్యాపీగా ఇప్పుడు చూస్తాను. తర్వాత ఎడిటింగ్ తర్వాత నేను చూస్తాను ఈ ములాఖత్ ఎలా ఉంది. తర్వాత తెలుగు ఫిల్మ్ ప్రేక్షకులకు కూడా ఇది చూస్తుంది. లోక్మత్ టోటల్ టీమ్కి చాలా థ్యాంక్స్గా ధన్యవాదములు. అందరికీ ధన్యవాదములు. बरंच मोठं काहीतरी बोललात पण काही कळलं नाही काय होतं नेमकं ते. नाही, मला चांगलं वाटलं. तेलुगू लोकांना चांगलं वाटेल, तेलुगू लोक बघतील. तुमच्या लोकमतच्या टीमचे विशेष धन्यवाद. असं जेवढं येत आलं तेवढं. थँक्यू सो मच. आणि तुम्ही वेळात वेळ काढून लोकमत फिल्मीसाठी वेळ दिलात आणि छान मुलाखत दिली, छान गप्पा रंगल्या. त्यासाठी खूप थँक्यू. सयाजी सर, जसं सुरुवातीला मी हे एक रोपटं दिलं हे घरासाठी, पण हे आहे चिकूचं झाड ते खास बागेसाठी. चिक्कून तरी जरा चिक्कू सारखं बघावं, लगेच फळं आले. जरा थांब जरा काय चिक्कू तू तरी दाखव जरा.